नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभय. मी एक बेवडा आहे. आज काय दारू पिलेलो नाहीये. हाय अभय भाऊ. हाय अभय भाऊ. तेव्हा अनमॅनेजेबल झालेल्या आयुष्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतोय. वन डे ॲट अ टाइमच्या हिशोबाने चाललेला आहे मित्रांनो. सुखी समाधानी आयुष्य जगायचा प्रयत्न करतोय. हेल्पलेस, होपलेस, स्टेज अँड माइंड अँड बॉडी. संपूर्ण हताश आणि निराश अवस्थेमध्ये मी ए मध्ये आणला गेलेलो मित्रांनो. आलेलो नाहीये, मी आणला गेलोय मित्रांनो. हे मला स्वतःला रोज सांगावं लागतं, कारण इच्छेविरुद्धचा कार्यक्रम आहे मित्रांनो. रोज इच्छेविरुद्ध कृती करावी लागते मित्रांनो. शेवटच्या काळात इच्छेविरुद्ध दारू पिलेली होती. 2014-15 मध्ये अल्कोहोलिक अनॉनिमसचा मेसेज मला मिळालेला होता मित्रांनो. माझा एक मित्र होता, तो सायकॅट्रिक होता आणि त्याच्याकडे मी हताश आणि निराश अवस्थेमध्ये गेलेलो होतो मित्रांनो. आणि मी म्हणत होतो, अरे बाबा रे, मला दारू थांबवायचे किंवा कमी करायचे. आणि तो म्हणला, थांबवायचं किंवा कमी करायचं औषध नाहीये माझ्याकडे. मी म्हणलं, मग सोडायचं रे बाबा, सोडायचं जरी असेल. तो म्हणला, सोडायचं पण औषध नाहीये. आणि मी म्हणलं, यार तू एवढा अभ्यास केलेला आहेस, यू आर अ गोल्ड मेडलिस्ट, तू गोल्ड मेडलिस्ट आहे, तुझ्याकडे औषध नाहीये, असं कसं होऊ शकतं. तो म्हणला, देर इज नो केमिकल सोल्युशन फॉर स्पिरिच्युअल प्रॉब्लेम. इट इज नॉट अ केमिकल प्रॉब्लेम. तर मी तुला कसं केमिकल सोल्युशन देणार आहे. इट इज अ डिसीज, हा आजार आहे आणि इट इज अ स्पिरिच्युअल डिसीज, हा आध्यात्मिक आजार आहे. तुला शोधावं लागेल स्वतःला, तुला स्वतःची इन्व्हेंटरी घ्यावी लागेल आणि त्याच्यासाठी हे 20 प्रश्न असतात. आणि मी मित्रांनो ते पॅम्पलेट वाचलं पण नाही, उघडलं पण नाही आणि मी म्हणलं हे नसतात माझ्यासाठी. मी अगोदरच माझा व्ह्यू ठेवला मित्रांनो, मी वाचायच्या अगोदर. कारण मी हा आजार असतो हे मान्य नाहीये मित्रांनो मला, की मद्यपाश हा एक जीव घेणं आजार. मी हसलो मित्रांनो. कदाचित माझा एखादा नवीन बांधव असेल, तोही हसला असेल पहिल्या सभेमध्ये, तसंच मी हसलेलो होतो. आणि म्हणलं, तू थोतांड करतोस, तुझ्याकडे कुठलाही उपाय नसेल तर तुम्ही यार हे बनवेगिरी करताय, तुम्ही लबाड आहात, तुम्ही हे उद्योगधंदे मला नको सांगूस तू. हा आजार आहे हे मान्य नाहीये मला बाबा. माझं क्वालिफिकेशन काय आहे, मी बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट आहे रे राजा. मी रस्त्यावर झोपत नाही रे, माझ्याकडे कुटुंब आहे, माझी आई आहे, मैत्रीण आहे, नोकरी आहे. हा आजार नसतो. आणि मी मित्रांनो तिथून निघून गेलो. आणि जाताना तो एक शब्द बोललेला, तो आज देखील माझ्या मनामध्ये कोरलेला आहे, माझ्या हृदयामध्ये, माझ्या मस्तकामध्ये मी ठेवलेला आहे. जशी दारू गरजेची होते ना, गरजेच्या सगळ्या गोष्टी हिरावून घेते मित्रांनो. हो, आणि 2019 14 नोव्हेंबर पर्यंत माझं सर्व काही गेलेलं होतं. 2 रिहॅब झालेले होते, 4 हॉस्पिटलायझेशन झालेले होते आणि 2 माझ्या आईचे हॉस्पिटलायझेशन माझ्यामुळे झालेले होते मित्रांनो. हे मला जाणवत होतं. दारू सोडायची होती परंतु सुटत नव्हती. आणि मित्रांनो हे 20 प्रश्न परत माझ्याकडे आले. 20 प्रश्न आले माझ्याकडे आणि मला सांगितलं गेलं की बघ बाबा, हे 3 प्रश्न जर असतील तुझे, हो, तर तू दारुडा बनतोय. 2 प्रश्न योग्य असतील तर तू संभावित दारुडा आहे. आणि मी मित्रांनो सुरुवातीला मी वरवरच्या मनाने हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. ह्या प्रश्नांची उत्तर मी दुसऱ्यांमध्ये शोधली मित्रांनो. अरे हा माझा मित्रामध्ये हा प्रॉब्लेम आहे, माझ्यामध्ये नसेल हा कदाचित. मी एवढा एज्युकेटेड आहे यार, मी एवढा ग्रेट पर्सन आहे. मला ग्रेट वाटायचो मी स्वतःला. आय एम अ व्हेरी ग्रेट पर्सन. मला असं वाटायचं की मी काहीतरी वेगळं आहे. आणि मित्रांनो मी वेगळा होतो परंतु तुमच्यापेक्षा वेगळा नाही, हे मला ह्या 20 प्रश्नातनं जाणवलं. मी त्या रिहॅब मधलं पहिल्या रिहॅब मध्ये मी 3-4 मीटिंग देखील केलेल्या होत्या. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 3-4 मीटिंग केलेल्या आणि त्यावेळेस देखील माझ्या हातामध्ये हे 20 प्रश्न दिले गेलेले की तू नवागत आहेस तर हे 20 प्रश्न आहेत. तर ह्या 20 प्रश्नांमध्ये तू स्वतःला शोध. आणि मी नाही शोधलं मित्रांनो. मी प्रचंड तुलना करणारा दारुड आहे मित्रांनो. आणि मी म्हटलं नाही, ह्याच्यामध्ये मी नाही बसत, माझे रिहॅबचे बांधव बसतात. समाजातले काही जे रस्त्यावरती झोपतात किंवा जे गळीत गात्र पुरुष असतात ते असतात, मी नाहीये. माझे स्टार खराब आहे, माझे राहू केतूंची दशा बिघडलेली आहे. मला हा प्रॉब्लेम नसेल मित्रांनो. आणि मी मित्रांनो ते प्रश्न घेतले, खिशात टाकले पहिल्या रिहॅबच्या वेळेस आणि बाहेर आल्यानंतर कचरा कुंडीमध्ये त्याची चुरगळी करून फेकून दिले मित्रांनो, फेकून टाकले. परंतु दुसऱ्या रिहॅबच्या वेळेस मित्रांनो काहीतरी चुकतंय हे मला जाणवत होतं, पण काय चुकतंय नेमकं हे मला कळत नव्हतं. आता सोडायचा प्रयत्न करतोय, सोडूही नाही शकत. थांबवायचा प्रयत्न करतोय, थांबूही नाही शकत. काहीतरी चुकतंय. आणि त्यावेळेस मित्रांनो मला हे 20 प्रश्नांचं एक पॅम्पलेट माझ्या समोर आलं आणि मी बसलेलो होतो मित्रांनो. आणि त्यावेळेस मला सांगितलं, तू
तुझ्या मित्रांना शोधू नको, नातेवाईकांना शोधू नकोस. तू स्वतःला शोधा बाई. आणि हे तुझ्या उपयोगी पडेल. आणि हे मित्रांनो मला ज्यावेळेस हे 20 प्रश्न दिले गेले त्यावेळेस खरोखर मित्रांनो मला जाणवलं की हो यार, आय एम एन अल्कोहोलिक. मी एक मद्यासक्त आहे. मी खरा मद्यासक्त आहे हे मला जाणवायला लागलं मित्रांनो. 20 प्रश्नांनी मला प्रचंड मदत केली मित्रांनो. मला माझं प्रतिबिंब शोधायला, माझी उजळणी करायला मला मित्रांनो हे प्रश्न उपयोगी आले. आणि ह्या 20 प्रश्नामधला पहिलाच प्रश्न मला देण्यात आलेला होता. दारू पिण्यामुळे अभय तुझा कामाचा वेळ कमी झालाय का? अरे बापरे. सुरुवातीला मित्रांनो मी प्रचंड मेहनती मुलगा होतो. मी ओव्हर टाइम करायचो. माझी शिफ्ट असायची ती 9 तासाची असायची. मी 9 तासांची शिफ्टला 12 तासामध्ये कन्वर्ट करायचो. अप्रेंटिसशिप मध्ये मी होतो मोठ्या रेस्टॉरंटला. मी तिकडे डे नाईट मी काम करायचो, मेहनती होतो. परंतु जसजसा मित्रांनो दारू वाढली तसं आहे ना कामाची वेळ कमी व्हायला लागली मित्रांनो. 26 दिवस मला भरायचे असतात मित्रांनो. 26 दिवसांमध्ये 9 तासाच्या हिशोबाने 234 तास मला भरायचे होते. परंतु माझे 160 तास, 170 तास, कधी कधी 140 तास भरले जायचे मित्रांनो. कारण तासांवरती पगार दिला जायचा आमच्याकडे. मी जर दिवसाचे 9 तास भरतोय तर मला त्याच्यानंतरचा ओव्हर टाइम. पण मी मित्रांनो ते दिवसच भरू शकत नव्हतो. माझी अशी व्यथा झालेली होती की मी 15 दिवस, 16 दिवस, 17 दिवस, कारण मी मित्रांनो त्या मद्याच्या आसक्तीमध्ये गुरफटून गेलेला असायचो. मी दिवस भरतच नव्हतो मित्रांनो. मी एवढे दिवस भरायचो ज्याच्यातनं माझा आहे का नाही दारूचा बंदोबस्त होईल किंवा मला कामावरनं काढण्यात येईल त्यावेळेस मी कामावर जायचो. सुरुवातीला मित्रांनो मला आठवतंय माझ्या बॉसनी मला बोलवलेलं होतं आणि मला सांगण्यात आलं, देखो आपका काम बहुत बढ़िया है. तुम्ही काम खूप सुंदर करता. पण काम सुंदर करता परंतु तुम्ही हजर नसता. तुम्ही खूप गैरहजर असता. तुम्हाला जेवढा पगार देतोय त्या पगारामध्ये मी अजून 2 माणसं ठेवू शकतो. परंतु तुमच्या कामामुळे आणि तुमच्या कामामध्ये असलेल्या कौशल्यामुळे मी तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे. परंतु तुम्ही कामावर तरी हजर हवायत ना. कारण मी मित्रांनो कामावर गैरहजर व्हायला लागलो. कारण ते सकाळी उठल्यानंतर मित्रांनो एकतर दुपारी उठायचो, रात्रभर झोपायचो नाही. रात्रभर दारू पिलेली असायची. आणि सकाळी उठल्यानंतर ती क्रेविंग असायची. क्रेविंग, फिनोनमा क्रेविंग जो म्हणतो ना बिल, ती माझ्यामध्ये असायची मित्रांनो. ती क्रेविंगमुळे मित्रांनो मी उठूच शकत नव्हतो. आणि उठलो तर मला दारूच प्यायला लागायची. आणि त्याच्यामुळे परिणाम काय व्हायला लागला, परफॉर्मन्स कमी व्हायला लागला. माझ्या कामाच्या वेळेमध्ये मित्रांनो मी हजर नसायचो. माझी 3ची ड्युटी असायचो तर मी कधी कधी 4:30ला देखील गेलेलो आहे, 5ला गेलेलो आहे. मला सांगण्यात आलेलं माझ्या बॉसने एकदा की आता बघ क्रिसमस आहे, नाताळ आहे, 31st आहे, तुला प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. तुझी सगळ्यात जास्त गरज आहे आता. सगळ्यात जास्त गरज हॉटेलला आहे. आता सीझन आहे हॉटेलमध्ये, सीझन हे 31st क्रिसमस असतो. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो मला सांगितलेलं सुट्टी करू नको. आणि मी मित्रांनो थोडी प्यायला बसलो आणि मी पुढतील 4-5 दिवस गेलोच नाही कामावर मित्रांनो. आणि मी कामावर असायचो तर मित्रांनो 10:30, 11:45ला पळ काढायचा प्रयत्न करायचो. कारण ते वाईन शॉप बंद व्हायची मित्रांनो. कामामध्ये असलो तरी कामामध्ये मन नसायचं मित्रांनो. त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो, माझा परफॉर्मन्स लो झाला. माझं इन्क्रीमेंट होत नव्हतं. आणि परिणामी मित्रांनो ज्या कंपनीमध्ये, ज्या रेस्टॉरंटमध्ये मी काम करत होतो तिकडे मी एम्प्लॉई ऑफ द इयर होतो. तिथे मला टर्मिनेट करण्यात आलं मित्रांनो. मला सांगण्यात आलं की खूप संध्या दिलेल्या आहेत तुम्हाला, परंतु तुम्ही तुमची ड्युटी व्यवस्थित बजावत नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेमध्ये पंक्च्युअल नाहीये. तुम्ही कामाला हलक्यामध्ये घ्यायला लागला. आणि हो मित्रांनो मी कामाला हलक्यामध्ये घ्यायला लागलेलो होतो. कारण ज्या कामामुळे माझं घर चालत होतं ते काम मी आता फाट्यावर मारायला लागलेलो मित्रांनो. मी कधीही जायचो, कधीही यायचो. मी 15-15, 16-16 दिवस कामाला गेलेलो नाहीये मित्रांनो, विदाउट इन्फॉर्मेशन. आणि कामाला गेलोय 3 वाजता तर मी 7 वाजता पण निघून गेलेलो आहे कधी कधी. सिनियर मॅनेजरला इंटिमेट नाही केलं, ऑनरला इंटिमेट नाही केलं, मी निघून गेलोय. मी कामाला लाईटली घेतलेलं होतं मित्रांनो. 26 दिवसाच्या ऐवजी माझे 12, 13, 14, 16 असे दिवस भरायचो मित्रांनो. ते पण काम आहे ते फाटलेली असायची. कारण बॉस बोलून घ्यायचा, समजवायचा, सांगायचा, आई समजवायची, अरे कामाला जा, एवढी चांगली नोकरी कोणाला मिळत नाही. माझी मैत्रीण मला समजवायची, बाबा जा, एवढी चांगली नोकरी परमेश्वराच्या कृपेने तुला भेटली आणि तू काय करतोय. परंतु मला मित्रांनो हे का होतंय हे कळत नव्हतं. आणि हो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी योग्य होतं. हो, मला हो म्हणावं लागलं. म्हणावं नाही, मी हे पूर्ण उजळणी घेतल्यानंतर, काही अनुभव लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, हो माझा पूर्णपणे कामाचा वेळ कमी झालेला होता मित्रांनो. शेवटला तर मी कामालाच जात नव्हतो मित्रांनो.
ती माझी अवस्था झालेली होती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी हो होतं मित्रांनो. दुसरा प्रश्न मला देण्यात आलेला होता, दारू पिण्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन दुःखी बनत चाललेले आहे. अरे बापरे. माझ्या वयाच्या 15व्या वर्षी माझे वडील आमच्यातून गेलेले होते. त्यांना देवाज्ञा झालेली होती. त्यावेळेस जेवढं दुःख माझ्या आईला झालं नसेल, माझ्या परिवाराला झालं नसेल ना, तेवढं हे मी माझ्या अल्कोहोलिझम मध्ये माझ्या परिवाराला दुःख झालेलं होतं मित्रांनो. माझी आई त्यावेळेस हारली नाही, खचली नाही हो. ती शिकलेली नव्हती जास्त. फार मोठं कर्जाचा डोंगर माझ्या वडिलांनी त्या हॉस्पिटलायझेशन मध्ये माझ्या आईकडे झालेला होता. तरी ती खचली नाही, दुःखी झाली नाही. ती लढली मित्रांनो. 2 वर्ष माझ्या वडिलांचा हॉस्पिटलायझेशन तिने बघितलं. 2 वर्ष ती हॉस्पिटलमध्ये होती. ती त्यावेळेस मित्रांनो खचली नव्हती, दुःखी झाली नव्हती. आणि त्या 2 वर्षानंतर तिचा नवरा तिच्यापासून हिरावला. त्यावेळेस पण ती दुःखी नाही झाली. परंतु माझ्या अल्कोहोलिझम मध्ये मित्रांनो ती गळली पूर्णपणे. ती एक नाही सर्वाय करायला मित्रांनो तिला मी देत नव्हतो. तिच्यासाठी जगणं हे फार मुश्किल झालेलं होतं मित्रांनो. मी रात्री अपरात्री दारू पिऊन यायचो मित्रांनो. शिव्या द्यायचो, ओरडायचो. मी माझ्या आईला जन्म दिलेल्या आईला म्हणलेलं आहे, काढलं म्हणजे काय उपकार नाही केले तुम्ही. सगळे पैदा करतात आणि वाढवतात, शिक्षण देतात. तुम्ही जगा वेगळं काही केलेलं नाही. माझे शब्द आहेत ना मित्रांनो, हे तलवारीचे वार होते. मी कदाचित माझ्या कुटुंबाला एवढ्या शारीरिक यातना दिल्या नसतील, परंतु ज्या शाब्दिक वार होते ना मित्रांनो, ते फार भयानक होते. ते तलवारीपेक्षाही भयानक होते. त्या जखमा फार भयानक होत्या. माझ्या आईला मी उलट सुलट बोलायचो मित्रांनो, शिव्या द्यायचो, तिचा तिटकारा करायचो. माझ्या बहिणीला मित्रांनो मी मोलकरीण बनवून ठेवलेली होती. शिव्या द्यायचो. मी हुकूमत गाजवायचो मित्रांनो. मी दारू पितानंतर मित्रांनो मला असं वाटायचं की हे मोलकरीण आहेत माझे, त्यांनी केलं पाहिजे कर्तव्य. कारण मी तुलना करायचो मित्रांनो. माझ्या मित्रांना ज्यावेळेस मी बघायचो, त्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांच्याकडे कार आहेत, त्यांच्याकडे बाईक आहेत, त्यांच्याकडे बिझनेस आहे, त्यावेळेस मी घरी येऊन तो राग मित्रांनो आईवर काढायचो. अरे तुम्ही साले दरिद्री आहात, मी कम नशिबी आहे, तुमच्या घरी पैदा झालेलो आहे. आणि मी माझ्या आईला नको नको ते बोलायचो मित्रांनो. आणि ती गपचूप ऐकून घ्यायची. ती म्हणायची, अरे अभय ते कर्तृत्वानी मोठे झालेले आहेत. तुझा बाप गेल्यानंतर मी स्वतः हिमतीने तुम्हाला शिकवलं, पालन पोषण केलं, तुमच्या शिक्षणाचा खर्च भरला, आणि त्यानंतर तू मला उलटमध्ये काय देतोस तर शिव्या देतोय. मित्रांनो माझ्या कुटुंबामध्ये कोणीही माझ्या आईला कार्यक्रमाला बोलवायला तयार नव्हतं. शेवटच्या काळामध्ये माझी बहीण माझ्याशी बोलायला तयार नव्हते. माझी बहीण जी जन्म माझ्या पाठीवर पाय देऊन आलेली होती मित्रांनो, ती माझ्यापासून 7 वर्ष दुरावलेली होती. माझ्यापासूनच नव्हे तर माझ्या आईपासूनही. का मित्रांनो, ती म्हणली असा भाव असण्यापेक्षा मेलेला बरा, मी मृत घोषित करते. हे तिचे शब्द होते शेवटच्या वेळी मित्रांनो. माझ्या आईचे ते शब्द होते. ती एवढी आध्यात्मिकरित्या आजारी झालेली होती, ती एवढी डिप्रेशन मध्ये गेलेली होती मित्रांनो, की ती म्हणत होती, बाबा रे तू मेलास तरी चालेल, मला तू तरी मर नाही तर मी तरी बन. मी त्यांना जगणं हैराण करून ठेवलेलं होतं मित्रांनो. मी त्यांना जगून देत नव्हतो. मी त्यांना वरती मित्रांनो दारू पिल्यानंतर शिजोरी करायचो, पैशासाठी ओरडाओरड करायचो. एक दिवस मित्रांनो आमच्या कुटुंबामध्ये काही पाहुणे आलेले होते, काही कार्यक्रम होता, आणि त्यावेळेस मित्रांनो ती सकाळी थोडी घेतलेली होती आणि मला संध्याकाळी घ्यायला पैसे नव्हते. थोडी का घेतलेली तर पैसे नव्हते, आणि मी त्यावेळेस कालवा केला. माझ्या आईने तिच्या बँकेतल्या मैत्रिणी बोलवलेल्या, काही आसपडोसच्या लोकांना बोलवलेलं. त्यावेळेस मी मित्रांनो कालवा करायला लागलो, ओरडायला लागलो मित्रांनो. मी शेवटी माझ्या आईला मान खाली घालून त्या व्यक्तींना सांगावं लागलं, मी जावा नंतर आपण भेटू. मित्रांनो ती माणसं गेल्यानंतर माझी आई माझ्याजवळ ढसा ढसा रडत होती, परंतु मी ऐकायला तयार नाही मित्रांनो. मला ते 500 रुपये पाहिजे. गोष्ट पैशाची नव्हती मित्रांनो माझ्या आईसाठी, गोष्ट सन्मानाची होती. परंतु मी तो कधीच गमावून बसलेलो होतो. मी गमावलेला, परंतु माझ्यामुळे त्यांचाही जात होता. आणि हे माझ्या दिसायला लागलं मित्रांनो. हो, माझ्या कुटुंबामध्ये मी माझ्या आईचं, माझ्या बहिणीचं, माझ्या मावशीचं जीवन मित्रांनो पूर्णपणे दुःखी केलेलं आहे. माझी मावशी मला समजवायला यायची, बिचारी पळत पळत, लहान मावशी. ती म्हणायची, अभय काय करतोयस तू? अरे बाप नाहीये तुला, तू ह्या बहिणीचा भाऊ व्हायचंय, त्या आईचा मुलगा व्हायचंय, तू काय करतोयस? त्या आईला मारतोयस, बहिणीला शिव्या देतोयस. बेल्ट काढून मारायला लागलेलो मी मित्रांनो शेवटच्या काळात बहिणीला. आणि ती मित्रांनो शेवटला निघून गेली. माझी मावशी मला समजवायला आलेली होती, तिचा मुलगा होता. मी म्हणलं, हे जास्त बोलू नकोस, तुझा नवरा दारू पितो ते बघ. माझी मावशी त्यावेळेस म्हणली, बाबा रे हा माणूस शैतान आहे, शैतान.
आई मी आता तुझ्या घरामध्ये येणार नाही, पान उतारा करून घ्यायला मी येणार नाही. शेवटच्या काळामध्ये मित्रांनो माझ्या आईला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत जात नव्हतं. आणि आमच्या कुटुंबामध्ये जर कार्यक्रम असतील तर ती माझी आई एकटी करायची. का माहितीये, हा शैतान घरी होता ना मित्रांनो. हा शैतान कधीही रात्री अपरात्री यायचा, शिव्या द्यायचा. पूजा केली असेल त्या पूजेमध्ये मित्रांनो तिथे फेकून द्यायचो देवारे. मूर्तीवरती मित्रांनो शिव्या द्यायचो, मूर्ती उचलायचो. माझ्या आईला मी मित्रांनो जगून नाही दिलं. म्हणून तर मी म्हणतो मित्रांनो, शेवटच्या 2 वर्षा अगोदर माझ्या आईला व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यावी लागली. ज्या वेळेस तिचं इन्क्रीमेंट होतं, प्रमोशन होतं, ती डिप्रेशन मध्ये गेलेली होती हो. तासन तास तो कुकर वाजत राहायचा मित्रांनो. परंतु ती त्या विचारामध्ये मग्न झालेली असायची. आणि त्यामुळे मित्रांनो तिच्या 2 नस दबल्या गेल्या डिप्रेशनमुळे हो. हे मी दिलेलं डिप्रेशन आहे, विकत घेतलेला आजार. शेवटला मी तर दुःखी झालेलोच होतो ह्या अल्कोहोलिझममुळे. पण माझा परिवार हा कसा फॅमिली डिसीज आहे हा प्रश्न मला सांगतोय. हो मित्रांनो, हा कौटुंबिक आजार. आणि मी माझ्या कुटुंबाला आजारी केलेलं होतं, दुःखी केलेलं होतं. आणि 100% मित्रांनो मी माझ्या कुटुंबाला पूर्णपणे दुःखी केलेलं होतं. जी लोक माझ्या कुटुंबातले मला समजवायला यायचे, सांगायला यायचे, मी मित्रांनो ऐकण्या पलीकडचा होतो. मी ऐकत नव्हतो मित्रांनो त्यांचं. आणि अशा प्रकारे मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ हो होतं. हो, मी कौटुंबिक जीवन माझं पूर्णपणे दुःखी केलेलं होतं मित्रांनो. माझी आई मला म्हणायची, अरे अरे अभय मला फिरायला जायचंय, काशीला जायचंय. तिला जायचं होतं मित्रांनो, परंतु ती जाऊ शकत नव्हती. का माहितीये मित्रांनो, ती जर गेली सोडून घर वाऱ्यावरती माझ्या भरोसे, तर मी घर विकून खाईन हो. सगळ्यात मोठं दुःख काय असेल मित्रांनो एका बाईसाठी, तिच्या नवऱ्याची आखरी निशाणी मी विकून टाकलेली. माझ्या बापाची, तिच्या नवऱ्याची. माझे वडील मिलिटरीमध्ये होते मित्रांनो. मिलिटरीमध्ये होते, त्यांना पारितोषिक भेटलेलं होतं चांगली कामगिरी केल्याबद्दल. आणि ते मित्रांनो मला क्रेविंग सुरू झाली. एक दिवस अगोदर पिलेलो होतो, माझ्या आई गावी गेलेली होती आणि मला ती पारितोषिक भेटलं जे मित्रांनो आंब्याचं होतं, पितळेचं होतं. आणि मी उचललं ते मित्रांनो. मी पुढचा विचार नाही केला, मागचा विचार नाही केला. माझ्या आईच्या भावना ह्याच्याशी जोडल्या गेल्यात. माझे वडील आज नाहीयेत. तिने खूप मेहनतीने सांभाळून ठेवलेलं आहे. माझ्या वडिलांनी मिलिटरीच्या सर्व्हिसमध्ये हे मिळवलेलं होतं आणि मी मित्रांनो ते उचललं आणि ते विकून टाकलं मित्रांनो. आणि हे बघितल्यानंतर माझी आई मित्रांनो पूर्णपणे गळून पडली. म्हटले, अरे बापाला नाही सोडलंस तू. आज जो माणूस जिवंत माणसाला तर तू सोडत नाहीयेस, मेलेल्या माणसाला पण तू सोडत नाहीयेस अभय. काय त्या माझ्या बापाचा आत्मा तळतळाट देत असेल मला. हा विचार कर देतो ना मित्रांनो, खूप दुःख होतं. पण हे केलेलं आहे मी. मला ही सत्य परिस्थिती मांडावी लागेल मित्रांनो. हो मित्रांनो, मी माझ्या कुटुंबाला मी पूर्णपणे दुःखी केलेलं होतं. तिसरा प्रश्न मला देण्यात आलेला होता की हो इतर लोकांमध्ये अभय मिसळू नाही शकत म्हणून पितो का. हो मित्रांनो, इन्फिरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड माझ्यामध्ये प्रचंड आहे. माझ्यापेक्षा सुपिरियर लोकांबरोबर मला बसताना, बोलताना माझ्यामध्ये मित्रांनो तो न्यूनगंड येतो, भीत्या येतात. माझ्या कॉलेजमध्ये मित्रांनो मी एकदा माझ्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होतो. परंतु त्यांच्या मैत्रिणी आलेल्या होत्या, त्या पराठेदार इंग्लिश बोलत होत्या. पराठेदार इंग्लिश बोलत होत्या आणि मी एवढा इंग्रजीमध्ये परिपक्व नाहीये मित्रांनो. मी एकदम कच्चा आहे. आणि मला त्यांच्याशी बोलताना मी मित्रांनो कसं तरी होत होतं. मला आहे का नाही इन्फिरिटी कॉम्प्लेक्स जाणवत होता. त्या शेक हँड करत होत्या, मी शेक हँड करताना लाजत होतो मित्रांनो. त्या डान्स करायला बोलवत होत्या, मी डान्स करायला जात नव्हतो. त्या स्टिकनी जेवत होत्या, मला स्टिकनी जेवता येत नव्हतं मित्रांनो. मला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स जाणवत होता. मला रिजेक्शनची फिअर होती मित्रांनो. रिजेक्शन, फिअर ऑफ रिजेक्शन माझ्यामध्ये होता मित्रांनो. आणि तो रिजेक्शन घालवण्यासाठी नंतर आम्ही मित्रांनो एका क्लबमध्ये गेलो. त्या क्लबमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तिकडे मी आणि माझे मित्र आणि त्या पण होत्यात. आम्ही मित्रांनी थोडी थोडी घेतली मित्रांनो. थोडी थोडी घ्यायला लागलो आणि माझ्या मधला तो त्या अभय होता दडलेला, जेकिल अँड हाईड म्हणतो, तो बाहेर आला मित्रांनो. मी फराडेदार इंग्रजी बोलायला लागलो अचानक. मी त्यांना डान्स ऑफर करायला लागलो, चला स्टेजवरती जाऊन नाचूया आपण. मी त्यांच्याशी इंग्रजी बोलायला लागलो. आता ती तुटकी मुटकी होती मित्रांनो, परंतु मला ती चांगली वाटत होती. आता मला नाचता नाही येत, आय एम नॉट अ गुड डान्सर, परंतु ते पिल्यानंतर मित्रांनो मी चांगला नाचलो असं मला लोक म्हणायला लागले. म्हणजे अभयचं खरं रूप हे पिल्यानंतर बाहेर येतं, हे अभयला त्यावेळेस जाणवलं. आणि ह्याचा उपयोग मी मित्रांनो दरवेळेस करायला लागलो. जसं की माझ्या समाजामध्ये माझ्यापेक्षा सुपिरियर किंवा रिच पर्सन असतील, त्यांच्या पार्टीला जर मी गेलो तर मी तिकडे बसायचो मित्रांनो.
मी शाय टाईप मध्ये कोपऱ्यामध्ये बसलेलो असायचो, कारण माझा एवढा लुक पण चांगला नाहीये, पर्सनॅलिटी एवढी डॅशिंग नाहीये माझी. मी सावळा व्यक्ती आहे. मी काय बॉडी बिल्डर नाहीये, माझ्याकडे कपडे एवढे महाग नसतात. मी कोपऱ्यामध्ये खुर्ची लावून बसायचो मित्रांनो. आणि काही वेळाने मित्रांनो अचानक ते घोट पोटात गेल्यानंतर मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेलो असायचो. मी त्या खुर्च्या बाजूला करून त्यामध्ये बसायचो, केंद्रबिंदू मी आहे. मी मित्रांनो त्यांच्याशी नॉलेजच्या गोष्टी बोलायचो, फील्डच्या गोष्टी बोलायचो, लॉच्या गोष्टी बोलायचो, डॉक्टरच्या गोष्टी बोलायचो. माझा मावसा आहे, माझ्या मावशीचा नवरा, आम्ही एकत्र प्यायचो मित्रांनो, सगळ्यात लहान मावशी. आणि ते वकील आहेत आणि त्यांच्याकडे एवढा वाफाट पैसा आहे, त्यांची कारकिर्दी चांगली आहे, नावलौकिक चांगला आहे. परंतु त्यांच्यासोबत मला बोलताना मित्रांनो कसं तरी वाटायचं, हेजिटेशन वाटायचं, मिसळू शकत नव्हतो मी. परंतु ज्यावेळेस त्यांनी मला ड्रिंक ऑफर केली आणि पहिल्यांदा त्यावेळेस मित्रांनो मी ती पिली कशी तरी. आणि ती पिल्यानंतर मित्रांनो मी त्यांना वकिली शिकवायला लागलो. अच्छा, तो XYZ वकील ओळखता का? अरे तो कसला लढतो, त्याची फीज माहिती आहे तुम्हाला? तो माझ्या मित्राचा मित्र आहे. मी मोठमोठ्या डिंग्या मारायला लागलो मित्रांनो. म्हणजे माझा मनमिळाऊ स्वभाव व्हायला लागला. माझ्यामध्ये जो अभय लपलेला होता तो अचानक उत्स्फूर्तपणे बाहेर यायला लागला मित्रांनो. मी माझ्या मैत्रिणीशी, जी माझ्यापेक्षा ही दिसायला सुंदर होती, सुरुवातीला मी तिला प्रपोज करू शकत नव्हतो, तिच्याशी बोलू शकत नव्हतो, तिला हाय हॅलो करू शकत नव्हतो. त्यावेळेस मित्रांनो थोडं मध्ये घेतल्यानंतर मला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स माझ्यामध्ये यायचा, इन्फिरिटी कॉम्प्लेक्स माझा जात होता मित्रांनो. आणि मला ईज वाटायचं. ईज आहे ना, इजम म्हणजे काय, ईज वाटतो मला. हा, मला ईज वाटायचा ना, म्हणून तर मी पित होतो. मला लोकांशी बोलताना मित्रांनो बरं वाटायचं. मी मन मोकळेपणाने मित्रांनो त्यांच्याशी बोलायचो. मी कधीही गायलो नाही मित्रांनो माझ्या जीवनामध्ये. परंतु ज्या वेळेस मी 27व्या वर्षी माझ्या कुटुंबामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि मला बोलवत होते ते स्टेजला. मला ते स्टेजला वारंवार बोलवत होते, सांगत होते ये अभय बस. पण मित्रांनो मला हिंमतच नव्हती. माझा आवाज मला मी ओळखतो. माईक प्लीज बंद केला तर बरं होईल. अमोल बी. आणि मित्रांनो मला बोलवत होती, मामा बोलवत होते, कझिन बोलवत होते. पण मित्रांनो मी जात नव्हतो. कारण मला त्यांनी उठवलं आणि मला जर माझ्या हातामध्ये माईक दिला, अरे बापरे साला, माझा तर इज्जतीचा पंचनामा होईल. आणि त्यावेळेस मित्रांनो काही वेळाने मी बाहेर गेलो, थोडी वाईन पिऊन आलो आणि त्यावेळेस मित्रांनो माईक हिरकून घेतला मी. मला बोलवलं देखील नाही, येतच नव्हतो मी. आणि मी गेलो तिकडे मित्रांनो, माईक ओढून घेतला आणि बोललो जा आता कुठलं गाणं म्हणू सांगा, हरिहरनचं म्हणू, सोनू निगमचं म्हणू, सांगा तुम्ही. म्हणजे मित्रांनो माझं खरं स्वरूप बाहेर येत होतं, म्हणून मी ते दारू पित होतो मित्रांनो. लोकांमध्ये मिसळण्यासाठी, बोलण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी. म्हणजे ह्या प्रश्नातनं मला दिसायला लागलं की डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल फार मोठी वाढलेली होती माझी मित्रांनो. हळूहळू डिपेंड झालेलो होतो मी अल्कोहोलवरती. जी डिपेंडन्सी ऑन मॉम होती, आईवर होती, ती हळूहळू आता त्या अल्कोहोलवर यायला लागलेली होती मित्रांनो. परंतु त्यावेळेस माहिती नव्हतं. आता हे मध्ये आलो मी, हे 20 प्रश्न दिले, हा 3रा प्रश्न वाचला, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं हो माझ्यामध्ये इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होता आणि त्याला सुपिरिटी कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, लोकांमध्ये मिळून मिसळून घेण्यासाठी, सहभाग दर्शवण्यासाठी मला ह्या मद्याची आवश्यकता भासत होती. हे माझ्या लक्षात आलं. तर ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो होती आणि ह्या तिसऱ्याच प्रश्नाला मी दारुडा झालेलो होतो मित्रांनो. परंतु ज्यावेळेस मी माझ्या एका बांधवाला सांगितलं, अरे हो तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो आहेत, आता पुढे का जायचं? म्हणतो नाही नाही, उजळणी घे अभय. हा कार्यक्रम आहे ना मित्रा, हा दारू थांबवायचा नाहीये, हा कार्यक्रम जीवन जगण्याचा आहे. तर घे. जीवनामध्ये किती अस्तव्यस्तता झालेली आहे हे बघून घे अभय. हा कार्यक्रम तुला मदत करणार आहे. ह्या अल्कोहोलिझमच्या दरीमध्ये उतरणं सोपं आहे, बाहेर पडणं अवघड आहे. हे तुला आयडेंटिफिकेशन नक्की देणार. हा कार्यक्रमामध्ये कुठलीही गोष्ट व्यर्थ नाहीये. हे प्रश्न वाच. माझ्या बाबतीमध्ये फायदा झाला, तुझ्या बाबतीमध्ये होईल. आणि मी मित्रांनो 4थ्या प्रश्नाकडे लगेच वळलो. दारू पिण्यामुळे माझ्या सामाजिक स्थानावर दुष्परिणाम झाला आहे का? अरे बापरे. आता मी ज्यावेळेस मी 18-19 वर्षाचा होतो मित्रांनो, कधीतरी मी बियर प्यायचो आणि मला कोणीतरी सांगितलं की बियर के वजह से वजन बढ़ता है भाई. अरे बापरे. आणि मी मित्रांनो जोमाने दारू बियर प्यायला लागलो. कारण मला सांगितलं, मी दुबळा पोबळा होतो मित्रांनो. आता थोडा झाड झालोय मध्ये आल्यानंतर, मी दुबळा होतो. अजय मला म्हणायचे, अरे खात जा, जेवत जा, काय हे शरीर तुझी,
तुझ्या बरोबरचे बघ. आणि मला माझ्या बरोबरच्या लोकांना मी विचारलं, तू म्हणला अरे बियर के वजह से होता है. आता ते मी वजन वाढवण्यासाठी जे मध्ये गेलेलं ते कदाचित एखाद्या वेळेस माझं समाजातलं वजन कमी करेल हे मला माहिती नव्हतं मित्रांनो. माझी सामाजिक प्रतिष्ठा, माझ्या कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा ती पूर्णपणे धुळीस लावेल हे मला त्यावेळेस माहिती नव्हतं. कारण आपल्याकडे एक म्हणलं जातं, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर माय डिसीज, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय रिकव्हरी. मला माहिती नव्हतं मित्रांनो की ह्या मद्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक दुष्परिणाम निर्माण होतात आणि जे समाजामध्ये तुझं वजन आहे ते कमी होतं मित्रांनो. मी हे पाहिलेलं होतं लहानपणी की दारू पिण्यामुळे समाजामध्ये स्थान मिळत नाही, नाकारलं जातं, फटकारलं जातं, तिरस्कार केला जातो, हे मी लहानपणी बघत होतो मित्रांनो. परंतु हे माझ्या बाबतीत होईल हे मला किंबहुना तीळ मात्र मित्रांनो शंका होती. आणि हे होणारच नाहीये, मी वेगळा आहे हो. परंतु मित्रांनो ज्या वेळेस मी 14 वर्षाचा आढावा घेतला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, हो अभय हे तुझ्या बाबतीमध्ये कित्येक वेळा झालेला आहे रे. तू कशाला लपवतोयस? डिनायल मान्य कर आता, तू कोणाला फसवतोयस? झालेला आहे मित्रांनो. ज्या कंपनीमध्ये मला एम्प्लॉई ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला होता त्या कंपनीमध्ये मागे माझ्या लाच देऊन मला हकलवण्यात आलेलं होतं. जो येता जाता वॉचमॅन सर शिवाय बोलत नव्हता तो शेवटच्या काळामध्ये धक्के देऊन मला बाहेर काढत होता आणि पूर्ण स्टाफ मला बघत होता मित्रांनो. 150 ते 250 जणांचा स्टाफ माझ्याकडे बघून हसत होता मित्रांनो. आणि मी म्हणतोय साला माझं सामाजिक स्थान धोक्यामध्ये आलेलं नाहीये. माझ्या ज्या सोसायटीमध्ये मी राहतो त्या सोसायटीच्या मेंबरने मीटिंग घेतली मित्रांनो. आणि त्या मीटिंग मध्ये ठराव मंजूर केला, एक तर हा अभय तरी राहील नाही तर आम्ही तरी राहणार. माझा स्वतःचा हा ओनर फ्लॅट आहे मित्रांनो, माझी आई ओनर आहे. त्या फ्लॅट मधनं मला बाहेर काढण्यात येणार होतं. मला संपूर्ण त्या सोसायटी मेंबर समोर माफी मागावी लागली. तरीही मी म्हणतोय नाही हो, सामाजिक स्थान माझं धोक्यात नाही गेलं. ज्या वेळेस मित्रांनो पूर्णपणे मी कबुली द्यायला तयार झालो की हो, लोकांनी मला आता बेवडा म्हणणं सुरू केलेलं आहे. ज्यापर्यंत माझ्या खिशामध्ये पैसा असायचा ना मित्रांनो मी अभय भाई म्हणायचं. आणि जसं पैसे संपले की साला ये बेवडा दलित दर आ गया. माझ्याकडे शिक्षण होतं परंतु मित्रांनो ते काहीही कामाचं नव्हतं, काडी मोल झालेलं होतं. माझ्याकडे पैसा असायचा पण त्या पैशाचा मी दुर्वापर करत होतो, योग्य वापर करत नव्हतो. आणि हळूहळू मित्रांनो की समाजामध्ये जे एक अभयनी नाव लौकिक कमवलेलं होतं, एवढ्या कमी वयामध्ये अभय एवढा मोठा झालाय, अभय एवढी प्रगती करतोय, हळूहळू मित्रांनो नातेवाईकांनी पण माझ्याबद्दल उलट सुलट बोलणं सुरू केलं. मला मित्रांनो कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत जाऊ होतं, ना सोसायटीच्या कार्यक्रमाला ना माझ्या समाजातल्या कार्यक्रमाला. मित्रांनो सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्टला कार्यक्रम असायचे. संपूर्ण सोसायटीमध्ये इन्व्हिटेशन असायचं, मला इन्व्हिटेशन नसायचं. कुठल्याही कुटुंबामध्ये आमच्या बिल्डिंग मध्ये कार्यक्रम असेल, बर्थडे असेल, पूजा असेल तर मला बोलवलं जात नव्हतं मित्रांनो. ही माझी हाल. अहो ते सोडा, माझ्या सोसायटीमध्ये लहान लहान मुलं खेळतात, अजून देखील खेळतात, त्यांचाच आवाज येतोय. ती खेळतात आणि ती माझ्या लिफ्टमध्ये मी आलो की नाही मित्रांनो ती बाहेर पडायची हो. त्या लिफ्टमधनं बाहेर पडायची. हे माझं सामाजिक स्थान आहे. त्या लहान मुलांना कळायला लागले हा साला बेवडा आहे आदमी, हे खराब आदमी आहे, इसके साथ मत रहो. त्या लहान मुलांना कळत होतं, मला कळत नव्हतं. मी कोणताही मोठा बाजीराव असल्यासारखा मिरवत होतो. कारण ते 4 चौघे टपोरी मित्र असायचे ना, ते अभय भाई म्हणले की माझी छाती मित्रांनो फुगून यायची. माझी मावशी तिच्या कुटुंबामध्ये फार मोठा कार्यक्रम होता, सगळ्यांना बोलवलेलं, माझ्या मावस भावांना, माझ्या काकांच्या मुलांना देखील, आत्यांच्या मुलांना देखील. मला नाही बोलवलं मित्रांनो. 5 वर्षामध्ये 14 नोकऱ्या गेल्या. शेवटला मित्रांनो अशी अवस्था होती की कुत्रही विचारत नव्हतं मला. जे माझ्या कुटुंबातली लोक होती त्यांनी हात झाडलेला होता. माझी जन्म दिलेली माझ्या पाठची बहीण मला म्हणत होती, अरे हा आहे का नाही साप आहे आई, त्याच्यावर विश्वास ठेवू नको, सापाला दूध पाशील ना तर तो आपल्या उपयोगी तरी पडेल, हा उपयोगी नाहीये. माझ्या कुटुंबामध्ये मला स्थान नाहीये हो. माझ्या कुटुंबामध्ये मला हे नाही मिळत आहे रिस्पेक्ट. आणि मित्रांनो हो, माझ्या सामाजिक स्थानावर दुष्परिणाम झालेला होता. माझं स्थान ढासळलेलं होतं. ढासळलेलं नावाचं पूर्ण आहे का नाही, मी पूर्ण मित्रांनो माझा नामोनिशान संपलेला होता. तर मित्रांनो माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर हो होतं की हो, माझ्या सामाजिक प्रतिष्ठा माझी धुळीस लागलेली होती, मलिन झालेली होती. त्याच्यामध्ये एक उदाहरण ऍड करावं वाटतं मित्रांनो.
माझा वॉचमॅन, ते आज माझे वॉचमॅन आहेत, त्यांना माझ्या मित्राच्या रेफरन्सने मी आणलेलं. आणि ते येता जाता माझ्याशी बोलायचे, माझ्याबद्दल फार रिस्पेक्ट होता. पण हळूहळू माझे खरे रंगरूप त्यांच्या समोर आल्यानंतर मला बघितलं की तो माणूस लपायचा मित्रांनो. कारण मी येता जाता 50, 100, 200 दे ती मागणी करायचो मित्रांनो. म्हणजे मी त्यांना भयभीत करून ठेवलेलं होतं पूर्णपणे. आणि मला बघितल्यानंतर एक दिवस तो म्हणला, साहब आपको सुधरते क्यों नहीं है? आप इतने अच्छे घर में रहते हो, आपको थोडा भी शर्म नहीं आता क्या? आणि मित्रांनो मला त्यावेळेस लक्षात आलेलं होतं, परंतु मी पूर्णपणे स्वीकार केलेला नव्हता. परंतु ह्या ज्यावेळेस मी या प्रश्नाची उजळणी केली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हो अभय, समाजामध्ये तुझ्याबद्दल कोणालाही सहानुभूती नाही आणि तशीही अभयबद्दल कोणाला सहानुभूती राहिलेली नव्हती मित्रांनो. माझ्याबद्दल माझा बॉस म्हणायचा, अरे एम्प्लॉई रहेगा तो अभय जैसा रहना चाहिए. माझ्या मित्रांचे आई वडील म्हणायचे, मुलगा हवा तर अभय सारखा हवा, नाहीतर नको. आणि आज ती आई वडील म्हणत होते, बाबा रे काही पण पण त्या बेवड्या बरोबर फिरू नकोस, त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलेलं आहे, तू पण लावून घेशील त्याच्यासारखा. माझ्या मावशी त्याच्या लहान मुलाला सांगत होती, बाबा त्या अभय बरोबर फिरू नकोस. हे माझी अवस्था झालेली होती मित्रांनो. आणि मला 100% हे मान्य करावं लागलं की हो, दारू पिण्यामुळे माझ्या दुष्परिणामामुळे माझ्या सामाजिक स्थानावर होत होता 100% मित्रांनो. आणि 5वा प्रश्न होता, दारू पिल्यानंतर मला पश्चाताप होतो. अरे बापरे, प्रचंड पश्चाताप, प्रचंड. चहा पिलो मी, कशाला झक मारायला त्याच्याबरोबर गेलो. अरे यार काल मी आईला कशाला मारलं, त्या मित्राबरोबर कशाला भांडणं केली. एक दिवस मित्रांनो फुल थराट मध्ये आलो, टांगे पलटी घोडे फरार मी आलेलो होतो. फुल थराटून काय पिली, कशी पिली, कधी आलो, कोणी आणलं काही लक्षात नाहीये हो, आलोय. आणि तसाच बुट घालून झोपलेलो होतो बेडवरती. सकाळ सकाळी त्या किचनचा आवाज आला आणि मग त्या सूर्यकिरणे माझ्या डोळ्यावर यायला लागली पडद्यातनं, तशी जाग यायला लागली. आणि मी नॉर्मल सारखाच गेलो आईकडे. बोल आई काय झालं? माझी आई म्हणली, काय नाही झालं, आता काय करायचं बाकी नाहीये रे. तू काल रात्री येऊन ते टीपॉट फोडलास, माझ्यावरती हात उचलला, कुलदैवताला तू फेकायला निघालेला होता, तो फोटो फोडलास परमेश्वराचा, मी नाव नाही घेणार. तू करतोयस काय, काय करायचंय तुला? आणि मी मित्रांनो ते ऐकल्यानंतर पश्चाताप झाला. अरे यार ती शेवटची का पिली मी यार. मी नेहमी दोष शेवटच्या दारूला द्यायचो, पहिल्या दारूला नाही दिला मी मित्रांनो. आणि पश्चाताप आता नाही होणार आई, खरोखर नाही होणार, एक संधी दे मला. अगं काल ते काय झालं, लय टेन्शन होतं ग, पण ह्याच्या पुढे नाही करणार आई. तू मला ओळखतेस ना की तुझा मुलगा आहे ना. असे मित्रांनो बनावट, ते म्हणतात ना मास्किंग, मुखवटे घालून मी आहे का नाही सप्ताह घ्यायचो, माझ्या आईच्या डोक्यावर हात ठेवायचो. पश्चाताप झालाय ना मला हो. माझ्या आईच्या डोक्यावर हात ठेवायचो, त्या कुलदैवताला ज्याला मी फेकायला निघालेलो त्याला हातात ठेवायचो आणि म्हणायचो, आई मला एक शेवटची संधी दे बघ, तुझ्या पुढे मी नाही फेकणार ग, तुझी शपथ नाही करणार मी असं. माझी आई बिचारी मला संध्या द्यायची. आणि परत काही दिवस मी व्यवस्थित राहायचो मित्रांनो, काही दिवस. त्याला कंडिशन सरेंडर किंवा क्रायसिस टू क्रायसिस सरेंडर बोलतो मी, फाटलेली असायची ना. आणि परत काही दिवसांनी मी परत तेच कांड करायचो, आईला येऊन परत शिव्या द्यायचो, तोडफोड करायचो, जेवण फेकायचो, मारामाऱ्या करायचो, शिव्यागाळ करायचो. ते मित्रांनो हे नेहमीच झालेलं होतं. मला पश्चाताप व्हायचा, पण राईट ऍक्शन होत नव्हती माझ्याकडून. राईट ऍक्शन हे म्हणते की राईट ऍक्शनची गरज आहे अभय, तू ऍक्शन करतोयस पण चुकीची करत होतो मी. जसं की मी आज कुटुंबातलं उदाहरण सांगितलं ह्याच्याबद्दल, एक समाजातलं माझ्या मित्रांबरोबर मी दारू प्यायला बसलेलो होतो. जिवलग मित्र माझा लंगोटिया मित्र होता आणि त्याच्याबद्दल कधीतरी खूप वर्षापूर्वी भांडणं झालेली होती मित्रांनो, खूप वर्षापूर्वी. आणि तो राग मित्रांनो त्या ब्लॅकआउट मध्ये निघाला, त्या तंद्रीमध्ये निघाला मित्रांनो. आणि पुढचा मागचा विचार नाही केला मी, टेबल पलटी केला त्याच्यावर, त्याला शिव्या द्यायला लागलो, ओढायला लागलो, वीट फेकून मारायला लागलो. आणि मित्रांनो कसं बस एक मित्र त्याला घेऊन गेला, एक मित्र मला घेऊन आला. आणि सकाळी उठल्यानंतर एक मित्राचा फोन आला, अरे रात्री काय केलं? अरे म्हटलं मी काय केलं, तुला आठवतंय का? तू त्याच्या अंगावर गेला, त्याला विटेने मारायला लागला, दगड मारायला लागला. अरे बाप, पश्चाताप मित्रांनो. अरे मी केलं काय यार? आणि मित्रांनो कधी कधी तर मान्यच नाही करायचं, मग कोणीतरी व्हिडिओ पाठवायचं, बघ बाबा हे व्हिडिओ आहेत बघ,
मला वाटायचं हे साले खोटे बोलतात. माझी आई पण खोटं बोलते असेल, माझे मित्र पण खोटं बोलवत असतील. पण ते व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो फुल पश्चाताप, फुल पश्चाताप. आणि मग मी म्हणायचो अरे यार असं करायला नव्हतं पाहिजे. त्या मित्राकडे जायचो, मित्रा सॉरी माझ्याकडून चुकी झाली, अरे काल जास्त झाली. आणि ते मित्रांनो मद्यासक्त नव्हते ना, ते अल्कोहोलिक नव्हते, ते माफ करायचे. ते म्हणायचे ठीक आहे अभय चुका होतात रे, पण या चुका परत करू नकोस. तू माझा लहानपणीचा मित्र आहे, असं तू वागतोस ना परत त्रास होतो. अरे मी म्हणलं अरे मला पण त्रास होतो यार, ह्याच्या पुढे नाही करणार असं. मित्रा आपल्या दोस्तीची शपथ, ह्याच्या पुढे नाही करणार. परंतु काही दिवसांनी मित्रांनो परत मी तेच कांड करायचो. कोणाला ना कोणाला मारून यायचो, शिव्या द्यायचो, अभद्र भाषांचा वापर मी केलेला होता मित्रांनो. आणि हे मित्रांनो डुईंग द सेम थिंग अगेन अँड अगेन अँड अगेन एक्सपेक्टिंग द डिफरंट रिझल्ट. मी त्याच तिकिटावरती तोच खेळ चालूच करतोय. हे शब्दा घेतोय, लिहून देतोय. मी एकदा तर लिहून दिलं मित्रांनो. पश्चातापाची भावना एवढी उद्भत झाली, माझ्या आईला म्हणलं तू एक काम कर, त्या वकील काकाला बोलवून घे, मी लिहून द्यायला तयार आहे आत्ताच्या आत्ता, की मी ह्याच्या पुढे असं वागणार नाही. आणि जर वागलो तर ही सगळी प्रॉपर्टी माझ्या बहिणीला दे. बघा मित्रांनो, मी हे लिहून दिलं. काही दिवस मी व्यवस्थित राहिलो, काम केलं. आणि एक दिवस माझ्या मनामध्ये विचार आला, अरे ते प्रॉपर्टीचे कागदच काढून घेतले तर, आणि थोडी पिली तर काय फायदा, आणि तिला कळणार पण नाही. आता एवढ्या दिवस नाही पिला मी मित्रांनो. कनिंग बॅफलिंग अँड पॉवरफुल डिसीज कसा असतो, चतुर चंचल चालाक बिमारी. मी ज्या दिवशी मला प्यायची त्या एक दिवस अगोदर रात्री तो काढून घेतले डॉक्युमेंट मित्रांनो, काढून घेतला आणि ते बॅगेमध्ये टाकले. कामाला जातो म्हणून गेलो. आज प्यायची प्लॅनिंग झालेली होती, रिझर्वेशन झालेलं होतं. गेलो मित्रांनो आणि फुल दारू पिऊन आलो. आणि दारू पिऊन आलो, म्हातारीला सांगितलं बस कुठं आहे कागद सांग, दाखव. ह्याला पश्चाताप बोलतात का मित्रांनो? नाही. ह्याला गिल्ट बोलतात का? तर नाही मित्रांनो. ते मला ए मध्ये आल्यावर कळलं. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो, हो मला नेहमी पश्चाताप झालेला आहे. शेवटच्या काळामध्ये नेहमी का पिलो यार, का कशाला गेलो, कशाला आईला आणलं, कशाला त्या मैत्रिणीच्या भावाला शिव्या दिल्या, कशाला त्या मैत्रिणीच्या आईला शिव्या दिल्या. हा मित्रांनो मी शिव्यागाळ पण केलेली आहे. आणि नंतर त्या मैत्रिणीला म्हणायचो अगं माझ्याकडून चुकी झाली प्लीज, माझ्याकडून खरोखर चुकी झाली, मला माफ कर. त्याच्यानंतर माझ्याकडून चुकी नाही होणार. ती मैत्रीण पण बिचारी मला संधी द्यायची. एक दिवस मित्रांनो मी माझ्या मैत्रिणीच्या आईला घाण शिव्या दिल्या. अशा शिव्या दिल्या जसं मित्रांनो माझ्या पोलीस कंप्लेंट व्हायला पाहिजे होती. त्या मैत्रिणींनी सकाळ सकाळी मित्रांनो फोन चालू केले, परंतु मी त्या तंद्रीमध्ये होतो. मी उठल्यानंतर बघितलं फोन का करते, आणि म्हणलं काय झालं, अरे एवढे फोन करते. म्हणले तू काय करतो रे, तुला कळतं का जरा. म्हणलं काय केलं, अरे तू माझ्या आईला शिव्या द्यायला लागला, तिला सांगतोस मी तुझ्याबरोबर काय काय केलंय, ते सांगण्याच्या गोष्टी असतात का. आणि मित्रांनो पश्चाताप झाला. मी पकडलं, मी म्हणलं तुझ्या आईची माफी मागतो, मी सांग तिला या फक्त मित्र आहे, आपल्यामध्ये काय नाहीये. ते सगळं ठीक आहे रे, पण मी आता माझ्या बापाला काय तोंड दाखवू. मला पश्चाताप व्हायचा, परंतु मी मित्रांनो कृती आणि जबाबदारी नाही घेतली कोणाचीच. ना माझ्या आईला परत त्रास द्यायची जबाबदारी, ना माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी, ना माझ्या मैत्रीला टिकवायची जबाबदारी. ही जबाबदारी काय असते हे माहिती नाही मला. राईट ऍक्शन झाली नाही मित्रांनो ह्याच्यावरती, ह्या कृत्या माझ्याकडून होत राहिल्या चुकीच्या ऍक्शन. आणि 14 नोव्हेंबर पर्यंत हा पश्चाताप माझा चालूच होता मित्रांनो. ए मध्ये आल्यानंतर ही चुकी झाल्या नाहीत मित्रांनो. त्यामुळे त्या प्रश्नाचं माझं 100% उत्तर होतं हो मित्रांनो. दारू पिण्यामुळे मी आर्थिक अडचणीत आलोय 100% मित्रांनो. त्याला माझं पूर्णपणे सहमत आहे. हो दारू पिण्यामुळे मी नेहमीच आर्थिक अडचणीमध्ये आलेलो आहे. माझे शौक मोठमोठे असायचे मित्रांनो. माझ्यामध्ये ग्रँडोसिटी भपकेबाजी एवढी होती, मी 4 लोकांना घेऊन बसायचो. रंगा बिल्ला असे माझ्या पाठीराखे असायचे नेहमी, मी त्यांना घेऊन फिरायचो. कारण ते मला प्रतिष्ठा द्यायचे, मान सन्मान द्यायचे, जो मला कदाचित माझ्या कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये मिळाला नाही, तो ह्यांच्याकडून मिळायचा. मित्रांनो एक उदाहरण आठवतं मला. माझा एक मित्र होता आणि त्याला माझ्याबद्दल माहिती होतं, ह्याला थोडी पाजली का नाही हा नागडा होतो बरोबर. हा बरोबर मोबाईल विकेल, सोनं विकेल, क्रेडिट कार्ड स्वाईप मारेल, आईकडून काहीतरी खोटं बोलून कळेल, नाहीतर व्याजाने पैसे घेईल. आणि मित्रांनो आम्ही बसलेलो होतो, दारू प्यायची होती, परंतु मित्रांनो माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या हातामध्ये अंगठी होती, क्रेडिट कार्ड होतं, परंतु मला ते करायचं नव्हतं मित्रांनो. मी म्हणलो कोण पाचतंय का, त्याच्यातला मी म्हणला चल मी पाचतो. तो घेऊन गेला मित्रांनो, घेऊन गेला आणि बसवलं. आणि थोड्या वेळाने मित्रांनो म्हणले चला आता बिल देऊया. अरे म्हणलं अरुण पाच. म्हणला नाही रे पैसे होते तेवढी पाजली. आता माझ्या तर दाढा गरम झाल्या, मुंग्या यायला लागल्या आणि तुम्ही उठायला लागला राव, असं नाही चालणार. मी म्हटलं एक काम कर,
ते क्रेडिट कार्ड मारू आपण. क्रेडिट कार्ड मारून टाकू ना आपण. चल ना दोस्त होते क्यू आहे. आता ती अलर्जी माझी ऍक्टिव्हेट झालेली आहे हो. आता त्याला काय माहिती मला पण नव्हतं माहिती. मी मारले क्रेडिट कार्ड आणि ती सायकल एकदा सुरू झाली की सगळ्यांचेच अनुभव आहेत तशीच सुरू राहायची. पैसे नसायचे मार क्रेडिट कार्ड. काही वेळाने क्रेडिट कार्डची लिमिट संपली मित्रांनो. अंगठी विकली, मोबाईल विकला, सगळं गेलं. आणि कालांतराने मित्रांनो ह्याच्यावरच मी थांबलो नाही हा. मी कालांतराने 12%, 10% पैसे उचलायला लागलो मित्रांनो. का माझे शॉक पूर्ण करण्यासाठी. हे घर चालवण्यासाठी नाही घेतलं मी. माझ्या बहिणीचं लग्न करायचं म्हणून मी आर्थिक अडचणीत आलो. माझ्या बहिणीची फी भरायचं म्हणून मी आर्थिक अडचणीत आलो. माझ्या बहिणीला का नाही मोठं अमेरिकेला पाठवायचंय म्हणून मी आर्थिक अडचणीत आलोय. नाही हे माझ्या शॉकसाठी, माझ्या दारूसाठी मी आर्थिक अडचणीत आलो. आणि ज्या काही दिवसांपूर्वी मी डबल माल्ट, सिंगल माल्ट, इंडियन विस्की, इम्पोर्टेड विस्की प्यायचो ते हा देशीवचा प्रवास सुरू झाला. आणि घराच्या बाहेर कर्जदाराचे लाईनी सुरू लागल्या मित्रांनो. आता त्यांच्यापासून मी पळायला लागलोय. क्रेडिट कार्डची बिलं पेंडिंग. नोकरी नाहीये म्हणून तर क्रेडिट कार्ड मारलं. नोकरी असती तर मग कर्जदाराचे पैसे कशाला घेतले असते. आणि समोर कोणाला करायचो आईला. आई बघ तू काहीतरी मला एक शेवटची संधी दे. मला पश्चाताप झालेला आहे. आणि माझी आई बिचारी लाजे खातीर कोणाला कळायला नको म्हणून ते पैसे द्यायचे आणि मी त्याचा गैरफायदा उचलायचो. परंतु मित्रांनो शेवटला माझ्या आईनी हात वर केले आणि म्हणली आता बघ असं पण तुझ्याबद्दल गाव दिल्ली पिटलेली आहे. सगळ्यांना माहिती झालेलं आहे. त्या मुलांना बोलवलं आणि सांगितलं बघा ह्याला पैसे देऊ नका. आणि मी काय केलं मित्रांनो पैसे मिळवण्यासाठी चोऱ्या सुरू केल्या हो. आर्थिक अडचण एवढी आहे, ऑब्सेशन एवढं भयानक आहे की 20 रुपये पडले फ्रीजवर दिसले तरी मी उचलत होतो मित्रांनो. 20 रुपये. अरे 20 सोडा शेवटला तर ती बिडी प्यायला 2 रुपये दिसले ना त्या फ्रीज मध्ये ते कासव ठेवलेलं असतं ना ते पण पैसे उचलून मी बिडी पिलेलो आहे हो. शेवटला मित्रांनो 10,000 रुपये 5-5 रुपयाची वॉचमॅन जवळ पण भीक मागायला लागलेली आहे. पण मी ज्यांना मी टिप द्यायचो त्यांना म्हणायचो यार 20 रुपया देतो यार. त्याच्यावर पैसे, क्रेडिट कार्ड, चोरी. हा मित्रांनो कारण माझे शॉक पूर्ण करण्यासाठी. आणि मी शेवटच्या काळामध्ये मित्रांनो भरपूर आर्थिक अडचणी झालो. भरपूर. मी रियाब मध्ये जाईपर्यंत मित्रांनो माझी गाडी घाण ठेवून मी कर्जदाराचे पैसे आणि दारू पिलेलो आहे मित्रांनो. ही वेळ माझ्यावरती दारूनी आणलेली होती. दारूपेक्षा माझे जे शॉक आहेत ना, माझी विचार आहे ना त्यांनी आणलेली होती मी बोलेल. कारण मी एकटा मला मित्रांनो शेवटला आहे का नाही मला असं वाटायचं यार पिया तो भी मरूंगा, नहीं पिया तो भी मरूंगा. आणि मला असं एक मित्र म्हणला मरने के बाद ये पुरा पैसा माफ हो जाता है तू लेते रहे. आणि हे मनामध्ये ग्रह करून ठेवलेलं. कारण मला मरायचं होतं मित्रांनो. कारण कर्ज एवढं वाढलेलं होतं ना प्रचंड. मी लपून छपून मित्रांनो बाहेर पडायचो. सकाळीच उठून पडायचो मित्रांनो 6 वाजता. जे जिवलग मित्र माझे होते ते मला आता शिव्या द्यायला लागलेले होते. माझ्या घराच्या बाहेर कधी मित्रांनो माझ्या बापाच्या टाइमला पण कोणी कर्जदार आलं नव्हतं. माझ्या आईने स्वाभिमान गमावलेला नव्हता. परंतु मी मित्रांनो स्वाभिमान विकून दारू पिलेलो आहे हो. मी स्वाभिमान विकून दारू पिलेलो आहे. मी मित्रांनो माझ्या बहीण माझी लहान बहीण आहे माझ्यापेक्षा 3.5-4 वर्ष लहान आहे ती जवळ. आणि ती एकदा सुट्टीला आलेली होती आणि मला मित्रांनो प्यायची होती हो. पण पैसे नव्हते. आई लपवून ठेवायची. आई कुठे साड्यामध्ये लपव. आई कुठे का नाही बँकेचं पासबुक पण माझ्या आईने भीतीने का नाही मावशीकडे ठेवलेलं होतं. आणि ती बहीण आली आणि ती आंघोळीला गेली मित्रांनो. आता मला पैशांची गरज होती. एकाचे पैसे पण द्यायचे होते. पेट्रोलला पैसे नसायचे मित्रांनो शेवटच्या काळामध्ये. पेट्रोलला पण. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मी तिच्या पर्स उघडली आणि तिच्यातनं 100-200 रुपये काढून घेतले मित्रांनो. खरोखर मित्रांनो हे मला जाणवतं की पैशासाठी मी काय काय केलेलं आहे मित्रांनो. कारण नोकरी नव्हती. शॉक पूर्ण करायचे होते. दुधाची ताकावर भागवायची होती. म्हणून मी ते पैसे उचले मित्रांनो. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला पण पैसे नसायचे. विदाऊट तिकीट. जो काही वेळापूर्वी अभय कारने फिरायचा तो विदाऊट तिकीट फिरायला लागला. 1 रुपयासाठी मित्रांनो मला बसमधनं उतरवण्यात आलेलं होतं. 1 रुपया माझ्याकडे कमी होता. मला नेरूळवरून वाशीला जायचं होतं आणि 12 रुपये तिकीट होती. 11 रुपये माझ्याकडे होते. मला कंडक्टरनी उतरवलं मित्रांनो. तरीही मी सुधारलो नाही मित्रांनो. मला भीक मागायला लागायची होती. भीक म्हणजे काय? थोडक्यात माझ्यासाठी भीक म्हणजे जे पैसे परत दिले जात नाही त्याला मी भीक म्हणतो. डोळा घेऊन बसणं रस्त्यावरती म्हणजे भीक नव्हे. कारण माझे मित्र शेवटला म्हणायचे जा भिकाऱ्या भीक दिली तुला जा खुश राहा. ते मला म्हणायचे मित्रांनो. 7वा प्रश्न होता मित्रांनो.
दारू पिताना मी कमी दर्जाच्या लोकांबरोबर संगत करतो का किंवा किळसंध्या वातावरणात जातो का? हो मित्रांनो, त्या लोकांकडे बघून मी उलटी करायचो, थुकायचो. मी म्हणायचो ही समाजातली दरिद्री आहे, ही घाण आहे, आपल्या भारतामधली घाण आहे, हे मी असं म्हणायचो. शेवटला मित्रांनो दारूने मला त्या स्तरावर आणलेलं होतं. नैतिक अतनपतन एवढं भयानक झालेलं होतं की मित्रांनो मला त्यांच्याबरोबर बसायचं नव्हतं, परंतु पर्याय नव्हता. आणि मी त्यांच्या त्या उष्ट्या ग्लासांनी दारू प्यायचो मित्रांनो. त्यांच्या आंघोळ केलेली नसायची. 5-5, 6-6 दिवस त्यांच्या अंगाचा एवढा घमघमाट वास येत होता. परंतु मी मित्रांनो बसत होतो. बसलोय मी तिकडे बसलोय. त्यांच्या त्या ग्लासामध्ये मी उष्टी दारू पितोय मित्रांनो. काही वेळापूर्वी मी त्या माणसांना जवळ येत नव्हतं, चल निकल निकल मी असं म्हणायचो. त्यांची मी उष्टी दारू प्यायला लागलेलो होतो मित्रांनो. जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, मला माहिती आहे ह्याला समाजामध्ये स्थान नाहीये, पण माझी ती दारूची तलप पूर्ण करतोय ना हो. माझी दारूची तलप तो पूर्ण करतोय, मला जावंच लागेल. माझ्याकडे चॉईसच नव्हता मित्रांनो. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये मला दिसतं की दारूने माझा चॉईस काढून घेतलेला होता. पिण्याचा चॉईस, लोकांचा चॉईस, जागेचा चॉईस, हे संपूर्ण काढून घेतलेला होता मित्रांनो माझ्याकडून. आणि मी कमी दर्जाच्या लोकांबरोबर जे दलाल असतात, चोर असतात, भीक मागणारे असतात, पुट्टा जमा करणारे असतात, बाटल्या जमा करणारे असतात, रद्दी जमा करणारे असतात, ह्यांच्यामध्ये मला दारू प्यायला लागलेली आहे मित्रांनो. हो मित्रांनो. आणि अशा वातावरणामध्ये मला जावं लागलंय जिकडे मित्रांनो एक सामाजिक प्रतिष्ठा असणारा व्यक्ती कधीही जात नाही. त्या ठिकाणी मला जावं लागलं मित्रांनो. जसं की रेड लाईट एरिया झाले, जसं की मित्रांनो जिकडे ध्येय व्यापार केला जातो, जिकडे चोरीचा माल विकला जातो, जिकडे मित्रांनो गटर आहेत, नाले आहेत, अशा ठिकाणी बसून मला शेवटच्या काळामध्ये दारू प्यायला लागली मित्रांनो. त्या ग्लास मी घ्यायचो मित्रांनो, त्यांचे उष्टे ग्लास घ्यायचो. मला आठवतंय मी ते ग्लासामध्ये पाणी पण नाही टाकायचो, कारण त्या पाण्याला पण माझ्याकडे पैसे नसायचे. तो म्हणायचा कुछ नहीं होता मार यार, हम लोग ऐसे ही पीते. ते मित्रांनो ते पाकिट मार असतात ना, पिक पॉकेट वाले, त्यांच्यामध्ये बसायचो मी मित्रांनो. आणि तो दारूचा मी झुरका मारायचो, मजा यायची मित्रांनो. मला असं वाटायचं माझं हे विश्व झालेलं आहे आता. त्या रेड लाईट एरियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो मला जायचं नव्हतं. त्या वास, लिपस्टिकचा वास, त्या लालीचा वास, तो परफ्यूमचा वास, एवढा अभद्र वास यायचा ना मित्रांनो, एवढा भयानक की मला त्याच्यामध्ये जायला किळस वाटायची. परंतु मला जावं लागायचं, कारण ही लोक जायची मित्रांनो आणि मला ती दारू प्यायची असायची. आणि शेवटला मित्रांनो माझ्या लक्षात आलं हे मला आवडायला लागले, हे माझं जीवन व्हायला लागलेलं मित्रांनो. मला मित्रांनो ह्यांच्यासोबत मी एकदा म्हणलं की बाबा मी नाही येणार, तर ते म्हणले बाबा दारू नाही मिळणार मग, कारण आमच्यासोबत राहायला लागेल, तुला थोडी मेहनत करावी लागेल, आम्ही जे म्हणतोय ते करावं लागेल. आणि मित्रांनो हळूहळू मी चोरी हे ह्यांना साथ द्यायला लागलो मित्रांनो. ह्या जास्त डीप मध्ये जाणार नाही प्रश्नामध्ये, आणि पण मी जायला लागलो गटराच्या बाजूला. मी पहिला मित्रांनो पॉश बार मध्ये बसायचो, एसी बार, फाईन डाईन, टेक सिस्टम मध्ये प्रवास सुरू झालेला. शेवटचा प्रवास मित्रांनो गटराच्या बाजूला झालेला. आणि त्या गटराच्या बाजूला साला हा अभय पडलेला होता, झोपलेला होता. हो, ते कमी दर्जाच्या लोकांमध्ये ज्यांना क्षयरोग झालेला आहे, जे मित्रांनो कधी कधी मला असं वाटायचं की काय आहे अभय, काय करतोय. परंतु ती दारू बघितल्यानंतर अभय स्वतःला म्हणायचा काय नाही होतं रे, आपले स्टार खराब आहेत, होईल होईल. आणि ही पण माणसं आहेत ना. मला असं वाटायचं मी परमेश्वर आहे की काय. मी ह्यांना सांभाळून घेतो. अहो नाही हो, मी माझी तलप पूर्ण करायला आलेलो होतो. 8वा प्रश्न होता मित्रांनो, दारू पिण्यामुळे आपल्या कौटुंबिक जबाबदारीकडे अभयचं दुर्लक्ष झालंय का? 100% मित्रांनो. कुटुंब म्हणजे काय, अरे बापरे, हा फार मोठा. कुटुंब म्हणजे मला वाटायचं माणसं आहेत, जगतात, करतात, जेवतात. माझी बहीण कॉलेजला जाते ना, माझी आई कामाला जाते ना, माझी जबाबदारी काय आता? ह्यांचं काय हाता जेवण चारायचं का ह्यांना? माझी आई येईल आणि मी काय श्रावण बाळ बनू का? अहो मॉडर्न युग आहे, सगळे दारू पितात. मग मी काय केलं तर काय झालं? मी म्हणतोय जगतात, माझी जबाबदारी म्हणजे काय? जेवतात ना, जेवू द्या ना, खातात ना, खाऊ द्या ना. मला कशाला सांगताय तुम्ही? मला नका सांगू. मी माझी जबाबदारी पूर्ण करतोय. मला महिन्याचा पगार देतोय, बघा हे बघ. हे पैशाने तोंड बंद करायचं मित्रांनो. पैसे, हे म्हातारे, हे बघ 6,000 दिलेत, आता जास्त बोलायचं नाही, माझा हिशोब मी दिलेला आहे. बहिणीला काय पाहिजे, चल हे घे 1,000 रुपये, जास्त बोलायचं नाही. जबाबदारी म्हणजे काय मित्रांनो, हे मला माहितच नव्हतं. जबाबदारी म्हणजे पैसे देणं, आणि ते आहेत ना व्यवस्थित,
जेवली का वरवरच्या म्हणून विचारायचो, ए म्हातारी जेवलीस का? मी माझ्या आईला म्हातारीच म्हणायचो. ए कोमल जेवली का? मी माझ्या बहिणीला म्हणायचो. आणि मित्रांनो ती कितवीत गेली, ती काय करते, ती कुठल्या कॉलेजला आहे ह्याच्याकडे पण लक्ष नाही शेवटला. तिच्या लग्नाचं काय होणार, तिचं वय झालेलं आहे. माझ्या आईला 2 दिवस ताप आलेला होता. मी मित्रांनो सोंड्यासारखा येतोय, जेवतोय, खातोय आणि निघून जातोय. माझी बहीण म्हणली, अरे तू माणूस आहेस का रे अभय? तू माणूस आहेस का? अरे मी मुलगी असून मला कळतंय, तू मुलगा असून तुला नाही कळत. अरे त्या पैशानी काय इलाज होत नाही रे. तिला बस, तिच्याशी बोल. ती म्हणते माझा अभय येतोय जातोय. अगं तो जेवतो का? तिला ह्या आजारपणामध्ये, तापामध्ये पण तुझी काळजी आहे, पण तुला साल्या आहे काळजी अभय, हे करू नकोस. तुला करायचंय काय? मी मित्रांनो म्हणलं हे घे 500 रुपये, स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाऊन ये, इंजेक्शन करून घे. माझी जबाबदारी झाली मित्रांनो. एवढी माझी जबाबदारी असते की मी पैसे दिलेत, तू घेऊन जायचं. घर म्हणजे काय हे समजायला मला ए मध्ये यायला लागलं मित्रांनो. माझं दुर्लक्ष झालेलं होतं 100%. मी हे मान्य केलं. ती आई म्हणून राहत होती, बहीण बहीण म्हणून जगत होती. ते माझे होते पण मी त्यांचा नव्हतो मित्रांनो. मी आईचा नव्हतो, मी बहिणीचा नव्हतो, मी माझा होतो, माझ्या दारूचा होतो. मी माझी जबाबदारी वास्तवापासून पलायनवाद. अरे मी कधीच जबाबदारी नाही घेतली. मी म्हणायचो बघ तुमचं तुम्ही बघा, मी तुमच्यामध्ये येत नाही, तुम्ही माझ्यामध्ये येऊ नका. मला असं वाटायचं कारण माझं स्वतंत्र घेतील की काय. जबाबदारी फार मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर. घर म्हणजे काय? 4 भिंती, 2 टाइमचं जेवण, 2 टाइमचा नाश्ता, चहा, टीव्ही, एसी, हे घर नाही. 4 माणसं, 4 मन, भावना, आत्मकरुणा, दया, सहनशीलता, हे घर असतं. हे मला यांनी सांगितलं मित्रांनो. हे मला तुम्ही सांगितलं, मला नव्हतं माहिती हो जबाबदारी म्हणजे काय. जबाबदारी म्हणजे काही पैसे द्यायचे, तोंड बंद करायची, वर्ध मनाने विचारायचं, आई कशी आहेस? बरं आहे ना? बर 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 बर. काय लागलं की सांगत जा, हे मी बोलायचो. म्हणजे जबाबदारी. बहीण कितवीला आहे, बहिणीचं काय चाललंय, तिला काय हवं काय नको, त्रास काय होतोय, आईचं आज म्हणणं काय आहे मी ऐकून घेत नाहीये मित्रांनो. बहिणीच्या लग्नाचं काय होणार नाही हो. मी म्हणतो तू बघ ना, काय माझ्या म्हणण्याने ती लग्न करणार आहे का? माझ्याकडे मित्रांनो ऍक्शनला रिॲक्शन जबरदस्त. तर मित्रांनो माझ्या जबाबदारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं होतं. जबाबदारी किसकी रेती? अरे आईची जबाबदारी आहे बाबा, माझी कसली आहे? माझी नाही. हा काढलंय ना, उपकार गेलेत का? आणि काय शिकवलं म्हणजे काय फार मोठा तीर मारला का? सगळे शिकवतात बघा. तो वॉचमॅन पण बघा, तो युपी बिहार वरनं येऊन, मी कुठलाही पुरस्कार नाही करत, उदाहरण म्हणून सांगतोय, तो आपल्या मुलांना शिकवतोय. मग तू शिकवलं तर काय केलं? आणि तुझी जबाबदारी आहे. बापाची नोकरी तू घेतलीस, मी म्हणायचो मी घेतली काय? तुला जबाबदारी उचलायला पाहिजे. अरे उलट तू महिन्याला 5,000 रुपये मला दिले पाहिजेत, मी तुला देतोय. बापाची की सेंट्रल बँकची नोकरी तू खाल्लीस आणि मला सांगतो मी आहे म्हणलोय मित्रांनो. पुढचाच प्रश्न होता मित्रांनो, दारू प्यायला सुरुवात केल्यापासून माझ्या महत्वाकांक्षा कमी झाल्यात का? 100% मित्रांनो. मला लहानपणी क्रिकेटर बनायचं होतं, मिलिटरीमध्ये जायचं होतं मित्रांनो, सगळं करायचं होतं सर्व. मला तो मिलिटरीचा युनिफॉर्म घालून मिरवायचं होतं. मला कधी काळी इंजिनियर बनायचं होतं. मिलिटरी मधनं जर बाहेर गेलो पडलो मी. हळूहळू दारू वाढली, महत्वाकांक्षा कमी व्हायला लागल्या. बघा मित्रांनो, मला सुरुवातीला क्रिकेट बनायचं होतं, पण क्रिकेटसाठी खूप मेहनत लागते, पैसे लागतात आणि नाहीये. मग मी म्हणलं मिलिटरी मध्ये जाऊ. मिलिटरीमध्ये खूप स्ट्रिक्टनेस लागतो, मी म्हणलं नको. मग मी म्हणलं इंजिनियर, अरे नको यार, तुझं मॅथ्स फार भयानक आहे बाई, तू नको करू. मग मी म्हणलं एक काम करू, चला सगळ्यात सोपी ड्युटी करू आपण. सगळ्यात सोपी ड्युटी काय असते तर आपण हॉटेल मॅनेजमेंट करू. आणि असं पण मला दारूची आणि जेवणाची आवड आहे ना, तर मला फायदा होईल. माझी स्वप्न मित्रांनो हळूहळू हळूहळू अँबिशियस कमी व्हायला लागली, महत्वाकांक्षा कमी झाल्या मित्रांनो. मला करायचं काय होतंय, मी करतोय काय, परंतु मी त्याच्यामध्ये पण आनंद उचलतो कारण दारू आहे ना हो. दारू आहे तर माझ्या सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण दारू करते. फॅन्टसीमध्ये, दिवा स्वप्नामध्ये मी जातोय ना. तर हळूहळू मित्रांनो दारूने माझ्या महत्वाकांक्षा खूप भरपूर कमी गेल्या. वेळ वाढत चाललेला आहे, थोडं फास्ट घेऊ. मला मित्रांनो एक सुरुवातीला एक सर्टन टाइम मध्ये फार भयानक ऑब्सेशन यायचं मित्रांनो. 6 ते 8 ची वेळामध्ये मला प्रचंड तीव्र ऑब्सेशन यायचं मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये मी अस्वस्थ, वैतागलेला आणि असमाधानी राहायचो. मी माझ्या हातापायांची चलबिचल सुरू व्हायची. मी मागे पुढे करणं सुरू करायचो.
मला कोणीतरी बोलतंय, मला माझी आई बोलते, माझी बहीण बोलते, माझी प्रियसी आहे. मला मित्रांनो चैन नाही पडत आहे. मला त्यावेळेस शारीरिक सुख जरी भेटणार असलं तरी ते मी शारीरिक सुख बाजूला ठेवून मी ते माझं ऑब्सेशन पूर्ण करायला म्हणजे मी ती दारू प्यायला गेलेलो आहे मित्रांनो. माझी एकदा मैत्रीण आलेली होती आणि ती म्हणली चल आपण फिरायला जाऊन. म्हणलं ए बाबा आता नाही. माझी आई मला सोडत नाही. बोलते अरे तू एवढा अज्ञाधारी आहेस का अभय? हे ओळखते तुला? अरे नाही म्हणलं. आता तुला काय सांगू, घंटी वाजली आता, माझी घंटी वाजलेली आहे ग, आता तुला काय सांगू मी. मित्रांनो त्यावेळेस मला कितीही महत्वपूर्ण तुम्ही कामगिरी द्या, कितीही मला पैसा द्या, त्यावेळेस माझी घंटी वाजल्यानंतर मी त्या मदिरालयाकडे ओढायचो मित्रांनो. त्या बारकडे, त्या वाईनशॉपकडे माझी पावलं ऑटोमॅटिकली जायची. आता एक दिवशी मित्रांनो एक कॉल सेंटरला ड्युटी करायचो आणि त्या दिवशी सुट्टी होती आणि मी म्हणलं यार थोडा पैसा है शाम को अपन पियेंगे मस्त में दिनभर सोएंगे. आणि संध्याकाळी जाऊन माझ्या बॉसचा फोन आला, आपको नाईट ड्युटी में आना है, आपको डबल सॅलरी मिलेगी. मी बोला ए बाबा, मी बोलला हो मी पुण्याला आहे दादा, आता पुण्यावरनं नाईट ड्युटीला येईपर्यंत किती वेळ व्हायचा. अहो मला पैसे पाहिजेत, खरोखर पाहिजेत, पण मी पुण्याला आहे. मी मित्रांनो ती घंटी वाजलेली होती. ते ऑब्सेशन इन अ माइंड एवढं प्रचंड झालेलं होतं की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये कन्वर्ट झालेलं. ऑब्सेसिव्ह थॉट, कंपल्सिव्ह ऍक्शन ते कन्वर्ट झालेलं होतं मित्रांनो. तर मला संध्याकाळी मित्रांनो सुट्टीच्या दिवशी आणि कालांतराने राऊंड द क्लॉक दारू पिण्याची तीव्र इच्छा होत होती. मी दारू पुढे हातबल नव्हतो मित्रांनो, तर त्याच्या विचारापुढे हातबल होतो. हे माझ्या लक्षात आलं मित्रांनो. त्या प्रश्नामुळे माझ्या लक्षात आलं की तो विचार यायचा आणि मी हातबल होऊन जायचो. आय एम पॉवरलेस ओव्हर दॅट थॉट. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देखील हा होतं मित्रांनो. मला दुसऱ्या दिवशी दारूची गरज भासते का? 100% मित्रांनो, 100%. हे काही वर्षांनीच माझं सुरू झालेलं होतं. उतारा, ज्याला मी आज मराठीमध्ये उतारा हा शब्द म्हणतो, त्याची मला गरज भासायला लागलेली होती मित्रांनो. रात्री मी भयानक प्रचंड पिलेलो असायचो आणि सकाळी उठल्यानंतर ती एन्झायटी, फिअर, केलेले कृत्य अशा डोळ्यासमोर यायचे ना मित्रांनो. आणि तू फिनॉनोमा क्रेविंग जे आहे ना, हात हलणं, हे माझं सुरू झालेलं असायचं. एन्झायटी आता प्रचंड मित्रांनो. फिअर, एक वेगळीच फिअर माझ्यामध्ये असायची मित्रांनो. ते काढण्यासाठी मला उतारायची गरज लागायची, कारण मी लोकांचा सामना करू शकत नव्हतो. माझ्या आईचा, समाजातल्या लोकांचा. आणि ती बॉडी आहे ना मित्रांनो डिमांड करायची हो. मला वाटायचं यार ती 90 पिण्यानंतर जरा बरं वाटेल. मी जायचो मित्रांनो सकाळी उतारा मारायला. उतारा म्हणजे उतारासारखा असतो माझा मित्र म्हणायचा. थोडी मारणे का, जैसे लोहा लोहे को काटता है, दारू दारू को काटता है, थोडा पिणे का है, थोडा पिएगा ना अच्छा रहता है. पण मित्रांनो माझं थोडं नव्हतं. दारूला मान्यता आहे, दारुड्याला मान्यता आहे. मी उताराला मारायला जायचो आणि मला परत मित्रांनो संध्याकाळी उतारायची गरज लागायची. असा माझा पॅटर्न सुरू झालेला होता. तर हो मित्रांनो, मला सकाळी उतारायची गरज लागायची म्हणजे. आणि शेवटला मी राऊंड द क्लॉक 24 अवर्सचा अल्कोहोलिक झालेलो होतो. दारूशिवाय मला झोप लागणं कठीण झालेलं हो मित्रांनो. कारण एवढे कृत्य कांड करून ठेवलेले असायचे ना की ते बेहोशीच मला आवडायची मित्रांनो. कारण मी शेवटच्या मध्ये कधी सुकून झोपलो नाही मित्रांनो. ती झोप नव्हती. झोप नसते मित्रांनो. मला हे सांगितलं, अरे साल्या ती झोप नव्हती, त्या बेहोशी मध्ये होता, ती किक मध्ये तू होतास मित्रांनो. मध्यंतरी मी दारू थांबवलीच बोलेन मी, त्यावेळेस सोडली म्हणायचो, परंतु केलेले कांड असे यायचे मित्रांनो. एका कानामध्ये दुसऱ्या दिवशी 90ची गाणी, एका गाण्यामध्ये सलमान खानची गाणी ऐकायला यायची आणि एका मध्ये मिथुनची गाणी ऐकायला यायची. कोणतरी दरवाजा मारून जातंय का, कोण मला मारायला येतंय का, ते मित्रांनो प्रचंड मला आहे ना डोळ्यासमोर यायचे. मी ह्या उशीवरून त्या उशीवर, त्या कुशीवरून ह्या कुशीवर, नैऋत्येकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे. मी म्हणायचो चटाईवर झोपू नको, बेडवर झोप. बेडवर झोपायला गेला नाही झोपेत. फॅन नको लावू, एसी लाव, एसी लावला नाही झोपेत. आता करू तर करू काय. अरे मग मी शेवटला वैतागलो आणि रात्रभर पिक्चर बघितला आणि सकाळी झोपलो मित्रांनो. मी एका मित्राला म्हणलं अरे असं होतंय. म्हणलं अरे दारू थांबल्यानंतर त्रास होतो. अरे पण हा त्रास मला मित्रांनो सातत्याने व्हायला लागलेला, कारण माझ्या शरीराला ती सवय लागलेली. मी कधीही सुखाने झोपलो नाही मित्रांनो. मी बेशुद्धीमध्येच राहिलो. आज हे मध्ये आल्यानंतर मित्रांनो आज सुखाने झोप येते. आणि आज मित्रांनो कुठल्याही व्यसनाची गरज नाहीये मला त्यासाठी झोपण्यासाठी. कारण आज डिपेंडन्सी दारूवरची आज कार्यक्रमावर आलेली आहे. त्यावेळेस दारूवर असल्यामुळे मला ती झोप येत नव्हती मित्रांनो. दारू प्यायला लागल्यापासून माझी कार्यक्षमता कमी झाली का? हो मित्रांनो. सगळ्या गोष्टींमध्ये माझी कार्यक्षमता कमी झाली. सगळ्या. सेक्समध्ये,
खेळण्यामध्ये, परफॉर्मन्समध्ये, कामामध्ये सर्व सर्व ठिकाणी कार्यक्षमता कमी झाली. माझ्या सर्व ठिकाणी माझी आज शरीर एवढं काम नाही करत मित्रांनो. मी माझ्या शरीराला आहे का नाही, मी मित्रांनो जास्त वापर नाही केला. मी थकतो मित्रांनो. मला तुम्ही आज क्रिकेट माझा आवडता खेळ आहे, 2 ओव्हर टाकायला द्या, मी 1 ओव्हर मुश्किलने टाकू शकतो मित्रांनो. मी तासन तास सुरुवातीलाच बोललो, 13-13, 14-14 तास मी ड्युटी करायचो. आज मित्रांनो एक अर्धी शिफ्ट पण माझ्याकडून कंप्लीट नाही होत. मला बसावं लागतो, दम लागतो मित्रांनो. हो मित्रांनो, माझी कार्यक्षमता कमी झाली. आज मी वजनदार काम नाही करू शकत, माझ्याकडे ती क्षमता नाहीये. माझी शारीरिक अवस्था आज देखील रिकव्हरीमध्ये एवढी नाहीये, कारण माझा लिव्हर इन्फेक्टेड झालेला होता, माझा बिलोरुबिनचा प्रॉब्लेम झालेला होता मित्रांनो. हे सगळे प्रॉब्लेम मला झालेले होते दारू पिण्याच्या काळामध्ये. तर मला हे मान्य करावं लागलं हो मित्रांनो, की माझी कार्यक्षमता 100% कमी झाली. मी उगाच बड्या जाऊकी करायचो, अरे आपने को कोई भी काम दो, आपण कुछ भी करेगा. नाही मित्रांनो, मी रिकव्हरीमध्ये आल्यानंतर पण एक सुंदर उदाहरण आहे. मी क्रिकेट खेळायला गेलो. 2 मॅच खेळल्यानंतर माझे हातपाय ना मित्रांनो कापायला लागलेले होते. मी सुरुवातीला तासन तास क्रिकेट खेळायचो, परंतु ह्या दारूमुळे, अल्कोहोलिझममुळे मला मित्रांनो खेळणं अशक्य झालेलं. मी 100 मीटर पळल्यानंतर मला हात लागतो मित्रांनो, दम लागायला लागतो. मी आज मध्यंतरी थोडी बाहेर फिरायला जायचो, काशीच वॉक करायचो. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर चालल्यानंतर मित्रांनो पाय एवढे साथ देत नाहीत. आज कंटिन्यू सातत्याने 1 महिना काम माझ्याकडून नाही होत मित्रांनो, मला ब्रेकची गरज लागते. तर माझी कार्यक्षमता मित्रांनो पूर्णपणे कमी झालेली आहे, हे मला मान्य करावं लागतं. आज मला ब्रेक घेऊन छोटे छोटे टार्गेटने मी कामं पूर्ण करतो मित्रांनो. तर हो मित्रांनो, माझी कार्यक्षमता 100% कमी झालेली. दारू पिण्यामुळे नोकरी धंद्यावर काही अनिष्ट परिणाम नोकरीवर पण झालाय आणि धंद्यावर पण झालाय भाऊ. 7 वर्षामध्ये 14 नोकऱ्या गेल्यात माझ्या, आणि त्यातल्या 12 नोकऱ्या तर बॉसने मागे लाभ देऊन काढलेला आहे मला मित्रांनो. मला हे जाणवतं, कारण मी कामावर गैरहजर असायचो. मी कामामध्ये तरबेज होतो, परंतु कामावर हजर असेल तर मी काम करेन ना हो. तर शेवटी ते मॅनेजमेंट कंटाळायचं, वैतागायचं, आणि ते म्हणायचे, अरे साले तुम्हारे पगार में 2 आदमी और रखेंगे हम, तुमको क्यों पालेंगे हम, तुमच्या काम चांगलं आहे म्हणून तुम्हाला आम्ही ठेवलेलं आहे, तेवढ्या संध्या दिलेल्या आहेत, पण आता नाही होणार. आणि मी म्हणायचो, मत दो भाई, लात मारेन तिथे पाणी काढेन, ही माझी विचारसरणी झालेली होती. परंतु मित्रांनो शेवटच्या काळामध्ये लात उचलायला पण चला एक 90 मारायला लागायची हो. तर कुठलं लात उचलणार आहे, नाही. आणि मित्रांनो कामावरनं माझं नाव खराब झालं. मी ज्या एरियामध्ये नाव लौकिक कमवलेलं होतं, त्या एरियामध्ये मला शेवटच्या ए मध्ये आल्यानंतर पण नोकरी मिळत नव्हती मित्रांनो. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. की नाव एवढं खराब झालेलं होतं, मी अर्ध्या पगारावर काम करायला तयार होतो, मला ठेवायला तयार नव्हतं. मी मित्रांनो नोकरीवर असताना कालांतराने धंद्यामध्ये आलो. एक भाजीचा धंदा आणि एक चहाचा धंदा सुरू केला. परंतु ह्या अल्कोहोलिझममुळे मित्रांनो मी धंद्यामध्ये लक्ष नाही घालायचो. दिवसभर मित्रांनो झोपलेलो असायचो, रात्री यायचो आणि ते पैसे जमा करायचो आणि सेट सारखा 2 क्वार्टर आणि 2 चमचे घेऊन आणि मार्बोलो लाईटचं सिगरेट घेऊन मी बसायचो. धंदा होईल का हो मित्रांनो? आणि मी स्वप्न बघायचो, टाटा, बिर्ला, अंबानी, मी हे करेन, मी ते करेन, आणि ते रात्रभर दारू प्यायचो, दिवसभर झोपायचो आणि संध्याकाळी म्हणायचो, साला हे लोक हे ना कामगारच साले दरिद्री भेटलेले आहेत मला. मी दोष द्यायचो, बॉसवर दोष दिला, मी माझ्या एम्प्लॉईवर दोष दिला. मी कुठे चुकलो हे बघितलं नाही मित्रांनो. तर मित्रांनो 7 वर्षामध्ये 14 नोकऱ्या बदलल्या, 2 वेळा मला धंदे सुरू करायला लागले, आणि ते सुरू झालेले धंदे जास्त वेळ टिकले नाही मित्रांनो. शेवटला माझ्या आईला ती कर्ज देऊन धंदे बंद करावे लागलेले होते. माझ्या कामावरती आणि माझ्या बिझनेसवरती फार मोठा परिणाम दारूमुळे झालेला होता मित्रांनो, हे मला जाणवायला लागलं मित्रांनो. चिंतवाद आणि त्रास दूर होण्यासाठी मी दारू पितो का? अरे बापरे, आता जस्टिफिकेशन आहे, पण हो मित्रांनो हे मध्ये जस्टिफिकेशन म्हणलं जाईल ह्याला, परंतु मी हो एन्झायटी, चिंता, केलेले कांड मी मगाशीच म्हणलं, हे कृत्य ते दूर करण्यासाठी मित्रांनो मला शेवटला दारूचा सहारा घ्यावा लागायचा. कारण मी एवढा कांड करून ठेवलेले आहेत, एवढे राडे करून ठेवलेले आहेत, एवढी दंगल करून ठेवलेली आहे ना, मला ती दारूची गरज लागायची मित्रांनो. आणि शेवटला कुठलाही माणूस माझ्याजवळ नव्हता, मी माणूस घाण आहे मित्रांनो, कुठलाही माणूस माझ्यासोबत नव्हता. आणि मला वाटायचं ही दारू ही माझी संगणी झाली आहे, दारू ही माझी सोबती आहे, आणि दारूच माझा हे का नाही सगळ्या चिंता, नैराश्य, एकटेपणा दूर करते मित्रांनो. तर हो मित्रांनो, मला चिंतवा आणि त्रास, मला माणसं खूप त्रास देतात, मला असं वाटायचं. माझा एक गैरसमज होता, त्रास देतात, हा ईश्वर साला खूप त्रास देतो मला. आणि मग मित्रांनो मी दारूलाच माझा ईश्वर बनवलं. दारू हेच माझं दैवत. दारू माझ्यासोबत असली की बस मला कोणाची गरज नाही, ना मित्रांची गरज, ना मला कुठल्या ह्याची. मी मित्रांनो सकाळी उठल्यानंतर चिंताग्रस्त, भीतीग्रस्त असायचो.
त्रासलेलो असायचो आणि तो त्रास दूर करण्यासाठी मला मदिरा माझं मद्य घ्यायला लागायचं आणि ते मद्य पिल्यानंतर मित्रांनो मी एकदम टेन्शन फ्री व्हायचो, रिलॅक्स, कम्फर्टेबल ही द्यायचा मला. तर हो मित्रांनो, डिपेंडन्स झालेली होती माझी. मी एकट्याने दारू पिलो आहे का? शेवटला मित्रांनो एकट्यानेच प्यायला लागायची, कारण चांगले मित्र माझ्यासोबत नसायचे आणि जे वाईट मित्र असायचे त्यांना पाजायला माझ्याकडे पैसे नसायचे मित्रांनो. ही सत्य परिस्थिती होती, कारण ते माझ्या भरोसे असायचे आणि मी त्यांच्या भरोसे राहिलो तर ते कन्नी कापून निघून जायचे. शेवटला मित्रांनो माझ्या आईने मला परमिशन दिली, बाबा रे ती दारू आण, त्या बेडरूम मध्ये बस आणि ते काय काशी करायची ती कर. ह्या शब्दामध्ये माझी आई बोललेली होती मित्रांनो, काशी, हा शब्द मित्रांनो. आणि कर, तुला काय लागेल ते मी आणून देते बाबा, पण ते आता नको. आणि मी एकट्याने प्यायला सुरुवात केली मित्रांनो. परंतु एकट्याने पिल्यानंतर पण मित्रांनो तेच होत होतं. शेवटला मित्रांनो हळूहळू मला मित्र माझे सगळे सोडून गेलेले होते. चांगले मित्र तर पहिले सोडून जातात, सगळे वाईट मित्र राहिलेले होते मित्रांनो. आणि त्या वाईट मित्रांना पाहायला पैसे नसायचे. मग मी एकटा लपून छपून बारमध्ये जायचो, फटाफट मारायचो, बाहेर यायचो. आणि बाहेर आल्यानंतर ते भेटायचे, अरे कुछ है क्या? मला किधर कुछ है भाई, मैं तेरे को ही ढूंढने आया. ही माझी व्यथा झालेली होती मित्रांनो. मी इथून कामोठ्यावरून नेरूळला जायचो, कळंबोलीला जायचो. का तर इकडे कोणी ओळखीचं नाही भेटलं पाहिजे, कारण काही बारमध्ये मित्रांनो मला बॅन करण्यात आलेलं होतं. मी अंग सोडून द्यायचो मित्रांनो, अंग सोडायचो मी त्या टेबलावरच पडायचो. माझे मित्र पण म्हणले, बाबा ह्याच्याबरोबर नको प्यायला, पाजली तरी नको. हे पण म्हणणारे काही मित्र आहेत माझे मित्रांनो. मला त्यांना बोलवायचं होतं, परंतु ते यायला तयार नव्हते. अशीही मित्र अवस्था झालेली आहे. एखाद्या वेळेस जर पैसे आले ते मला कुठल्या मित्राला बोलवायचे तर तो म्हणायचा नाही अभय, अरे मी कामामध्ये. तो घरी असायचा मित्रांनो, परंतु तो म्हणायचा. आणि शेवटी माझ्याकडे पर्याय नव्हता. दारू पिणं हा चॉईस नव्हता, इट इज अ कंपल्शन. हे कंपल्शन झालेलं होतं. मी सुरुवातीला 4 लोकांमध्ये माझ्याकडे सुरुवातीला चॉईस होता मित्रांनो, काय प्यायची, कशी प्यायची, कुठे प्यायची, कोणाबरोबर प्यायची, हा चॉईस होता. शेवटला अरे कुठलीही चालते, कधीही चालते, मी एकटा पण पिणार आहे आता, तुम्ही नाही आला तरी चालेल, मला तुमची गरज नाहीये, एकटा जीव सदाशिव, मी असंच म्हणायचो. आणि ते मित्रांनो तो दारूवरून मी एकटा राहायचो आणि प्यायचो मित्रांनो. दारू पिण्यामुळे माझी स्मरणशक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे का? 100%. टोटल ब्लॅकआउट मला झालेला आहे. आता प्यायला बसलोय पनवेलला, उठलोय कामोठ्याला कसा हे माहित नाही मित्रांनो. 6 किलोमीटरचं अंतर मी कधी पार केलं हे मलाच नाही कळलं मित्रांनो. घरी कधी आलो, काल रात्री काय केलं, अरे सकाळी उठलेलो होतो, रात्र कशी झाली, बरं आता किती झाले, 4 वाजले, पहाटेचे की रात्रीचे काय संध्याकाळचे काय कळतच नाही हो, मला काहीच नाही कळत मला. मी एकदा तर मित्रांनो 10 तारखेला दारू पिऊन फुल झोपलो, फुल. आणि डायरेक्ट 12 तारखेला मित्रांनो मी उठलेलो होतो, 12 तारखेला. आता हे कसं झालं, काय झालं, काहीच नाही माहिती मित्रांनो, काहीच नाही माहिती. मी टोटल ब्लॅकआउट खूप वेळा अनुभवलेत. मी एकदा अंधेरीला दारू प्यायला बसलो आणि पनवेलला कसा आलो हे लक्षातच नाहीये. मी मध्ये काय खाल्लं, क्रेडिट कार्ड कुठे मारलं, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं का, अरे माझा मोबाईल कुठे आहे. कित्येक वेळा मित्रांनो मोबाईल माझे गायब झालेले आहेत. मी कित्येक वेळा त्या बारच्या बाहेर गाड्या लावून आलेलो आहे आणि घरी आलेलो आहे. चावी माझ्या खिशात आहे पण गाडी नाहीये माझ्याकडे. मोबाईलचा चार्जर माझ्याकडे आहे, हेडफोन माझ्याकडे, पण मोबाईल नाहीये. मध्यंतरी काय झालं काहीच लक्षात नाहीये मित्रांनो. हे खूप वेळा मी अनुभवलेला आहे. 10 पैकी 8 वेळा हा अनुभव मला मिळालेला आहे मित्रांनो. हो, माझी स्मरणशक्ती पूर्णपणे दारूमुळे नाहीशी झालेली आहे. मला हे पण लक्षात नसायचं मित्रांनो की शेवटला न दारू पिताही की मी परवाच्या दिवशी काय बोललो आईला, मी परवाच्या दिवशी काय जेवलो. आता मध्यंतरी मला एक चेकवर आहे का नाही माझ्या आईने सांगितलं ही सही करून जा. फार महत्वाचा चेक आहे, सोसायटीमध्ये भरायचा होता. ते मित्रांनो 3 दिवस झाले माझ्या लक्षातच नाहीये. माझी स्मरणशक्ती एकदम कुंठित झालेली आहे, कमी झालेली आहे मित्रांनो. मी विसरून गेलो. आणि माझी आई म्हणली, अरे तो चेक दिला का? म्हणला कुठला चेक, कसला चेक? अरे तो सोसायटी द्यायची होती, 300 रुपये दंड लागेल. अरे म्हणलं अरे देवा, विसरलो मित्रांनो, विसरलो मी. असंच मित्रांनो एक मध्यंतरी एक काम होतं कुटुंबामध्ये, आम्हाला एकाला भेटायला जायचं होतं आणि माझी आई म्हणली त्याला भेटून या बया, महत्वाचं काम आहे बघ, तो काहीतरी गोष्टी सांगणार आहे त्या ऐकून घे आणि ते वकिलाला बोल. आणि मित्रांनो मी गेलोच नाही, माझ्या लक्षातूनच सोडून गेलं. तर मित्रांनो दारू पिण्यामुळे माझी स्मरणशक्ती कमी झाली. आज जर मी लहानपणे आणि आत्ताचा अभय आणि लहानपणीचा अभय तुलना करतो तर माझी स्मरणशक्ती मित्रांनो 60 ते 70% कमी झालेली आहे. हे मला जाणवलं मित्रांनो. मला वैद्यकीय औषधोपचार घ्यावे लागलेत का? 4 वेळा हॉस्पिटल बघितलंय हो मित्रांनो. मला कावीळ झाली, ज्याला आपण जॉन्डिस म्हणतो, मला नागिन झाली, लिव्हर वरती सूज आली, आतड्यांवर सूज आली, उलट्या झाल्या, मला ऍडमिट पण व्हायला लागले मित्रांनो. आणि असे क्लिनिकमध्ये सलाईन ड्रिप्स वगैरे लावायला तर मित्रांनो मी महिन्यातनं 2 महिन्यातनं मी त्यांचा असायचो मित्रांनो. वर्षातनं 3 वेळा तरी मला मित्रांनो हॉस्पिटलची चक्कर घ्यावी लागली. मला लूज मोशन
आणि ओमेटिंग ह्याचा प्रचंड त्रास झालेला आहे मित्रांनो दारूमुळे. मला कालांतराने मित्रांनो मला सांगण्यात आलं की तुम्हाला आता कदाचित ही ट्रीटमेंट कम्प्लीटच करावी लागेल तुम्हाला, नाहीतर तुम्ही तुमच्या लिव्हरवरती जबर मार मिळेल. कारण माझा लिव्हर इनलार्ज झालेला होता मित्रांनो. माझ्या लिव्हरवरती फार मोठ्या प्रमाणात सूज आलेली होती. मला सांगण्यात आलं तुमच्या घशाची जी नलिका आहे ना ती कदाचित डॅमेज व्हायला लागेल, तर तुम्ही आजपासून थंड कुठलीही वस्तू पिऊ नका. पण मी मित्रांनो बिअर पित राहायचो, मी परवा नाही करायचो. मला डॉक्टरनी वॉर्निंग दिली. आता एकदा मी दवाखान्यात बसलेलो होतो मित्रांनो आणि माझा तो डॉक्टर आला आणि म्हणला कितना पीते हो? मी म्हणलं पिते 2 ही पैक पीते. तो म्हणला 2 पैक पीते? हाँ. बोला नहीं 2 पैक तो आप नहीं पीते. मैं बोला क्यों भाई, तुमको कैसे मालूम? बोलता है 2 पैक पीने वाला तुम्हारा ट्रीटमेंट कर रहा है, तुम 2 पैक पीते रहते तो तुम यहाँ पे रहते थे, तुम पेशंट नहीं बनते थे. हो मित्रांनो हे सत्य परिस्थिती आहे. हे मध्ये आल्यावर मला जाणवलं की हो की दारूमुळे मला हॉस्पिटलचे दरवाजे ठोठावे लागलेले आहेत. तर ह्याही प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी हा होतं मित्रांनो. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी दारू पिले 100% मित्रांनो. माझ्याकडे ते ताकदच नव्हतं, करेजच नव्हतं. मी मद्याचा पहिला घोट घेताना मला त्याचा रंगही आवडलेला नव्हता, त्याचा स्वाद देखील आवडलेला नव्हता. त्यांनी दिलेला परिणाम आवडला आणि त्यांनी दिलेली ताकद, ती करेज मला आवडली. माझ्यामधलं जे खरं रूप मला बाहेर काढण्यासाठी मित्रांनो मला मद्याचा गरज लागली मित्रांनो. हो, तर मी शेवटला आणि सुरुवातीला देखील ताकदीसाठी दारू प्यायचो. त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. मला एका बारमध्ये जायचं होतं, तिथे डान्स बार ज्याला म्हटलं जातं, तिकडे जायचं होतं. परंतु माझ्यामध्ये साहस होत नव्हतं. तर माझा एक मित्र म्हटला, अरे अभय एक काम कर, एक क्वार्टर मार आणि क्वार्टर पिल्यावर आपण जाऊ, बघ तुझी हिंमत होईल. मित्रांनो ती क्वार्टर मारले मी आपसूक त्या बारमध्ये घुसलो. निधड्या छातीने मी चालून गेलो मित्रांनो. मला रेड लाईट एरियामध्ये एकदा जायचं होतं. मला त्या प्रोसिड्यूटले, परंतु माझे हातपाय मी चलबिचल चालू होती. पुढे जातोय मागे जातोय, मागे जातोय पुढे येतोय. माझी ही चलबिचल सुरू होती आणि माझा मित्र म्हणला चल थोडा मूड बनाएंगे. आणि ते मूड बनवला मित्रांनो आणि मी सरळ आहे का नाही, लाज शरम नाहीये, मान खाली नाही घातली, सरळ उघड्या छातीने उघड्या डोळ्यांनी मी सीना ताणून गेलो. मित्रांनो त्या रस्त्यावरून येताना रात्री अपरात्री मला भीती वाटायची. मला सांगितलेलं माझ्या मित्रांनी, इधर साला 2 औरतों का मर्डर हो गया है, इधर से नहीं आने का. परंतु मित्रांनो ऐन वेळी दिवसा जायला मी घाबरायचो तिथून. परंतु मित्रांनो दारू पिल्यानंतर मी तिकडून आहे का नाही जायचो आणि म्हणायचो आओ साला तुम्हारे किसमें दम है तो आ जाओ, मला बघा. आणि माझ्या लक्षात आलं दारू माझा आत्मविश्वास वाढवते. दारू मला 10 लोकांना मारायलाही प्रवृत्त करू शकते आणि मला ताकद देऊ शकते. मी कोणाशीही लढू शकतो, हा मला आत्मविश्वास झालेला होता. मी 4 लोकांना टक्कर देऊ शकतो, हा आत्मविश्वास मला दारूने दिलेला. म्हणून मी मित्रांनो शेवटच्या काळामध्ये कुठलीही काम करण्यासाठी, एरवी सेक्स पण करण्यासाठी मला दारूची आवश्यकता होती, भांडण करण्यासाठी देखील मित्रांनो. तर हो मित्रांनो ह्याही प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी हा होतो. आणि शेवटचा प्रश्न जो होता की दारू पिण्यामुळे मला रुग्णालयात, मी आताच बोललो 4 हॉस्पिटलायझेशन झाले, मानसोपचार केंद्रात. हो मित्रांनो सायकॅट्रिकच्या दवाई खायचो आणि त्या औषधं खाल्ल्यानंतर मी दारू प्यायचो आणि मला वाटायचं वा 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 काय इम्पॅक्ट मिळतो यार, डबल किक मिळते, वा अभय हेच सगळं विश्व आहे. आणि मी म्हणायचो और दो यार मेरे को और मांगताय. आणि त्या गोळ्या आणि दारू आणि गोळ्या खायचो मित्रांनो आणि मला वाटायचं वा अरे बस 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 मला देत राहा. आणि मित्रांनो कालांतराने मला मग रिहॅब मध्ये देखील ऍडमिट करावं लागलं. आम्ही कुठल्याही रिहॅबला प्रमोट नाही करत, नाव पण नाही घेणार मी मित्रांनो. आणि मला 2 वेळा त्या रिहॅब मध्ये पाठवलं गेलं. मला 4 वेळा हॉस्पिटलच्या वाऱ्या करायला लागल्या आणि कित्येक वेळा मित्रांनो सायकॅट्रिकने मला सजेस्ट करण्यात आलं, मी औषधं पण घेतली. परंतु मित्रांनो माझी दारू थांबली नाही. ए मध्ये आलो, 20 प्रश्नांची उजळणी केली आणि ह्या 20 प्रश्नांची प्रामाणिकपणे स्वतःला कबुली दिली. आणि मित्रांनो ज्या दिवशी मी प्रामाणिकपणे कबुली दिली त्या पहिल्याच दिवसापासून आजपर्यंत माझी दारू थांबलेली आहे. आज वरोरा समूहाने माझ्या बोलण्याची संधी दिली. आपण सर्वांनी ऐकलं, धन्यवाद.